सर्वांच्या सहकार्याने आणि पाठिंब्यामुळेच 14 वर्षापासून हा कार्यक्रम अखंडितपणे चालू आहे। या तपश्चर्येला कदम सरांना साथ देणाऱ्या सर्व रसिक प्रेमींचं हार्दिक हार्दिक स्वागत। आजच्या या 309व्या पुष्पात सुरेंद्र रावसाहेब लिखित गाव मातीच्या गोष्टी या साहित्यकृतीवर संवाद साधणार आहेत डॉक्टर नरसिंह सोपानराव वाघमोडे, प्रसिद्ध समीक्षक, लातूर। आणि या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बसवण्यासाठी मी डॉक्टर ज्ञानदेव राऊत यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान बसवावं। डॉक्टर ज्ञानदेव राऊत, सर्वांनी टाळ्यांनी त्यांचं स्वागत करावं। यानंतर आजच्या संवादकांना पण मी नम्र विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हावं। सर, 14 वर्षापूर्वी कदम सरांनी आजच्या काळाची गरज ओळखलेली होती। इंटरनेटच्या प्रभावामुळे, सोशल मीडियामुळे वाचक हा पुस्तकापासून दूर दूर जातोय। ही गरज त्यांनी 14 वर्षापूर्वीच ओळखली होती। म्हणूनच हा कार्यक्रम 14 वर्षापासून अखंडितपणे चालू आहे। इव्हन या कार्यक्रमाला कोरोना सारखी परिस्थिती सुद्धा रोखू शकली नाही। त्यामुळे या सर्व कार्यक्रमाला आजपर्यंत 309 कार्यक्रमाला यशस्वीपणे चाललेला वाचक तसेच त्याला भरभरून दाद देणारे सर्व रसिक आहेत। परत एकदा या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी मी आदित्य जाधव याला हनुमान चाळीसा गाऊन त्यांनी करणार आहे। त्याला विनंती करतो की त्यांनी हनुमान चाळीसा गावं। श्री गुरु चरण सरोज रज जमुन मुकुर सुधारी बन रघुबीर विमल जोदय घाई करून कोस शांत घे। जोदया कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमेरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव रूपलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल नाम अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केस हाथ वज्र कर्दोजा विराजे कांधे मुंज जैन साजे शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंत विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबेको आतुर प्रभु चरित्र सुनिबेको रसिया राम लखन सीता मन बसे सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवार लाए सजीवन लखन जियाए श्री रघुबीर हर्ष उर लाए रघुपति की नहीं बहुत बड़ा तुम प्रिय भरत सम सबदन तुम्हारो जस गाओ अस श्रीपति के कंठ लगावे संकालिक ब्रह्मादि मुनि सा नारद सारद सहित अहिसा जन्म कुबेर दिगपाल जहाते कभी को विधि सके कहाते तुम उपकार सुग्रीवन के नहा राम मिलाए राजपद दिनहा तुम्हारे मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्त्र जोजन पर भांडो लियो ताहि मधुर फल जानो प्रभु मुद्रिका में लोक माहि जल्दी रांधि गए अचरज न दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे जेते राम दुहारे तुम रखवारे होतन आज्ञा बिन पैसारे सब सुख लहे तुम्हारी सरना तुम रक्षक कहु को डरना आपन तेज स्मारो आपे तीनों लोक हांकते कापे भूत पिशाच निकट नहीं आ महावीर जब नाम सुनावे न से रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा संकट ते हनुमान छुड़ा मन क्रोध जन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साज और मनोरथ जो कोई लावे सोई मत जीवन करपा चारु जुग पर ताप तुम्हारा है परिसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नौ निधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रो रघुपति के दास तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुबर पुर जाई हा जन्म हरि भक्त कहाई और देवता कीर्तन धरि हनुमत से सब सुख करे संकट किटे मिटे सब पीरा जो समय हनुमत बल बीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई छूटे ही बंदी महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्ध साखी गौरी तुलसीदास हरि मह चेहरा की जो नाथ हृदय।
परिचय राजपाल पाटील परिचय. धन्यवाद आदित्य. आजच्या संवादकाचे परिचय करून देणे, आपल्या समोर त्याची माहिती देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यासाठी मी राजपाल पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय द्यावा. नमस्कार. सदाकल विजयमणा या चळवळीअंतर्गत आजचा हा 309वा वाचक संवाद सादर होत आहे. आणि या वाचक संवादामध्ये आदरणीय डॉक्टर नरसिंग सोमनराव वाघमोडे सर हे आपला डॉक्टर सुरेंद्र रावसाहेब पाटील लिखित गावामधल्या गोष्टी या साहित्य विभागाची संवाद साधणार आहे. तर सर्वप्रथम मी डॉक्टर नरसिंग सोमनराव वाघमोडे सरांचा परिचय देतो आहे. सर यशवंत महाविद्यालय लातूर येथे मागच्या 29 वर्षापासून मराठीचा अध्यापन करत आहेत. त्यांचे MA BEd हे शैक्षणिक शिक्षण झालेलं आहे. MA BEd मराठीमध्ये आणि ते सेट आणि PhD प्राप्त आहेत. सरांना वाचन, लेखन आणि भाषणाची आवड आहे. त्यांचे लेखन दैनिक सकाळ, दैनिक लोकमत, पुण्यनगरी, दैनिक एकमत, यशवंत, आपलं मन या दैनिकात व्यक्तिचित्रणात्मक आणि समीक्षणात्मक लेखन त्यांचं प्रकाशित झालेलं आहे. सरांना विद्यार्थी दशेत अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेचे पारितोषिक मिळालेले आहे. सरांनी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे असंख्य पारितोषिक प्राप्त केलेले आहेत. यासोबतच जिल्हास्तरीय, विभागीय आणि राज्यस्तरीय प्रशिक्षणात मराठी विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून ते कार्य करत आहेत. विविध शाळा महाविद्यालयामध्ये ते व्याख्याता म्हणून गेलेले आहेत. सरांना जो PhD मिळाला आहे त्या PhDचा विषय जर पाहिला तर आधुनिक मराठी कादंबरीतील शिक्षकांचे जीवन दर्शन एक विवेचक अभ्यास या विषयावर त्यांनी PhD प्राप्त केलेली आहे. केवळ अभ्यासाच्या छंदापोटी एक नाविन्यपूर्ण विषयावर त्यांनी PhD केलेली आहे. खरं तर त्यांचं जे काही पद आहे त्या पदाला याचा कुठलाही लाभ मिळत नाही, पण सरांची जी आवड आहे त्या आवडीपोटी त्यांनी हे सर्व PhD प्राप्त केलेले आहे. सरांना माजी विद्यार्थी गंगापूर व ग्रामस्थाकडून आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. नेशन बिल्डर अवॉर्ड आणि इनोव्हेल क्लब लातूरकडून त्याला मिळालेला आहे. तसंच शिवछत्रपती शिक्षण संस्था लातूर याच्याकडून शाहू भूषण पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. तर असा हा आजचे संवादक डॉक्टर नरसिंग सोमनराव वाघमोडे सरांचा आत्मपरिचय आहे ते आपल्यासमोर ठेवलेला आहे. धन्यवाद. सुरेंद्र रावसाहेब पाटील लिखित गाव मातीच्या गोष्टी या साहित्यिक कृतीवर संवाद साधण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर नरसिंग सोमनराव वाघमोडे सर आहेत. त्यांना विनम्र विनंती करतो की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. हॅलो. सगळ्यांना माझा नमस्कार. आदरणीय व्यासपीठावरील या कार्यक्रमाचे अध्यक्ष किल्लारीच्या भगतसिंग महाविद्यालयाचे मराठी विषयाचे प्राध्यापक तथा सुप्रसिद्ध समीक्षक माननीय प्राध्यापक डॉक्टर ज्ञानदेव राऊत सर,
ज्यांनी मला इथं येण्यासाठी निमंत्रित केलं ते या कार्यक्रमाचे संयोजक आदरणीय आनंद कदम सर, ज्या पुस्तकावर मी आज या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे, त्या पुस्तकाचे लेखक, गाव मातीच्या गोष्टी या पुस्तकाचे लेखक आदरणीय सुरेंद्र पाटील सर, माझं बोलणं ऐकण्यासाठी आलेले, माझं नेहमीच माझं कौतुक करणारे माझे काका आदरणीय शिवाजीराव गायकवाड सर हे आपल्या इथं उपस्थित आहे. आणि या उदगीर शहरातील साहित्यावर प्रेम करणारी, साहित्याची आवड असणारे सर्व माझ्या आदरणीय बंधू आणि भगिनींनो, मी या ठिकाणी भाषण करण्यासाठी आलेलो नाही. एका पुस्तकावर, एका गाजलेल्या साहित्य कृतीवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेलो आहे. आदरणीय आनंद कदम सरांनी मला फोन केला, सर तुम्ही असा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाला आपण संवादक म्हणून उपस्थित राहू शकता का? तेव्हा मी त्यांना या कार्यक्रमाचं स्वरूप विचारलं आणि सरांनी मला चला कवितेच्या बनात या वाचक चळवळीबद्दल इत्थंभूत माहिती दिली. मला आनंद एका गोष्टीचा झाला की आपण निरपेक्ष भावनेनं माय मराठीची सेवा करीत आहात, ही माझ्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कवी विंदा करंदीकर एका ठिकाणी म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. घेणाऱ्यानं देणारा झाला पाहिजे. तुम्ही जेवढ्या निरपेक्ष भावनेनं ही चळवळ वाढवण्याचं काम करत आहात, तेवढ्याच निरपेक्ष वृत्तीनं मी सुद्धा आज या ठिकाणी तुमच्या समोर उभा टाकलेला आहे. चला कवितेच्या बनात या साहित्यिक आणि सामाजिक चळवळीबद्दल गेल्या अनेक वर्षापासून माझ्या मनामध्ये उत्सुकता होती आणि या चळवळीबद्दल कौतुक सुद्धा होतं. मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये आजवर अनेक चळवळी निर्माण झाल्या आणि काळाच्या ओघात त्या नामशेष सुद्धा झाल्या. परंतु गेल्या 14 वर्षापासून सातत्यानं नवे नवे उपक्रम राबवून चला कवितेच्या बनात या चळवळीनं मराठवाड्याच्या साहित्य क्षेत्रामध्ये स्वतःचं स्वतंत्र असं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. या चळवळीला मी अनेक वर्षापासून ओळखतो. सातत्यानं या उपक्रमाबद्दल मी जाणून आहे. या चळवळीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आजवर अनेक या चळवळीनं नवोदित लेखकांना, कवींना घडवण्याचं काम केलेलं आहे. उदगीरच्या वाचकांची वाङ्मयीन भूक भागवण्याचं काम ही चळवळ सातत्यानं करीत आहे. या चळवळीच्या व्यासपीठावरून महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवी, लेखक, वक्ते या व्यासपीठावरून व्यक्त झालेले आहेत. आणि अशा एका मोठ्या व्यासपीठावरून आज मला या ठिकाणी व्यक्त होण्याची संधी मिळालेली आहे. याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो आणि त्याबद्दल संयोजकाचे मी सुरुवातीलाच आभार मानतो आणि मी मला दिलेल्या विषयाकडे वळतो. गाव मातीच्या गोष्टी हा सुरेंद्र पाटलांचा व्यक्तिचित्रणात्मक कथासंग्रह आहे आणि साहित्य वर्तुळामध्ये सध्या तो गाजतो आहे. सुरेंद्र पाटील हे मोजकेच पण कसदार लेखन करणारे मराठवाड्यातले महत्वाचे कथाकार आणि कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. आंतरवेगा, झुलीच्या खाली,
चिखलवाटा या पुस्तकानंतर अलीकडेच त्यांचे हरिती प्रकाशनाने प्रकाशित केलेले गाव मातीच्या गोष्टी हे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक सध्या साहित्य वर्तुळामध्ये कौतुकाचा विषय ठरले आहे. 4च महिन्यात या पुस्तकाच्या 500 प्रती विकल्या जाव्यात यावरून या पुस्तकाची वाचकप्रियता आणि त्याचे वाङ्मयीन मूल्य अधोरेखित होते. मुळात वाचन संस्कृतीला घरघर लागलेले असताना वाचकांच्या पसंतीला हे पुस्तक का उतरावे या प्रश्नाचे उत्तर हे पुस्तक वाचल्याशिवाय कळत नाही. दलित गद्य साहित्याचा एक प्रभावी आविष्कार म्हणून व्यक्तिचित्रणाकडे पाहिले जाते. मराठी साहित्यात व्यक्तिचित्रणाला मोठी परंपरा लाभलेली आहे. विंदा करंदीकरांचे स्पर्शाची पालवी, इरावती कर्वे यांचे परिपूर्ती, पु ल देशपांडे यांचे व्यक्ती आणि वल्ली, विद्याधर पुंडलिकांचे आवडलेली माणसे, व्यंकटेश माडगूळकरांचे मानदेशी माणसं यातून त्यांना भावलेल्या माणसांचे प्रभावी आणि कलात्मक चित्रण आले आहे. याच परंपरेमध्ये नोंद व्हावे असे पुस्तक म्हणजे गावमातेच्या गोष्टी होय. लेखक ज्या समाजामध्ये राहतो, लेखक ज्या समाजामध्ये वावरतो, लहानाचा मोठा होतो, त्या समाजाचे प्रतिबिंब त्याच्या साहित्य कृतीमध्ये उमटलेले असते. सुरेंद्र पाटलांचा जन्म खेड्यातील आणि त्यातून भूकंपग्रस्त भागातील, त्यामुळे त्यांच्या व्यक्तिचित्रात त्यांनी अनुभवलेला परिसर व त्यातील माणसे वास्तवदर्शीपणाने साकार होतात. या मातीशी त्यांचं घट्ट नातं आहे. सर्वसामान्य माणूस हा त्यांच्या लेखणीचा केंद्रबिंदू आहे. या माणसाचे दैन्य, दुःख, दारिद्र्य, त्यांची जगण्यासाठी चाललेली धडपड आणि त्यांची घुसमट ही त्यांच्या संवेदनशील मनाला अस्वस्थ करते. गावमातीच्या गोष्टी या पुस्तकात आलेल्या सर्वच व्यक्तिरेखांना त्यांनी जवळून अनुभवलेला आहे. त्यामुळेच या व्यक्तिरेखा लेखकाच्या लेखणीमधून जिवंतपणे साकारलेल्या आहेत. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच ते म्हणतात, आयुष्याची चिखलवाट तुडवताना प्रत्येकाला अनेक माणसं भेटतात. मलाही भेटली. त्यांच्या प्रभावानं आपलं आयुष्य कधी थरारून उठावं, काळीज थरकावावं आणि पापण्या ओल्या व्हाव्या. असे जे लेखक लिहितात त्यावरून ही माणसं खरीखुरी आणि वास्तवातील असल्याचा प्रत्यय वाचकाला येतो. काळजात घर केलेली ही माणसं त्यांच्या लेखणीला खुणावत होती. अंतःकरणात काहीतरी बोचल्याशिवाय कलाकृती जन्म घेत नाही. ही बोच जेवढी तीव्र आणि खोल असते तेवढीच तीव्रता आणि खोली साहित्याला प्राप्त होत असते. गावमातीच्या गोष्टी या पुस्तकाला प्राप्त झालेली वाङ्मयीन खोली अनुभवल्यानंतर लेखकाच्या मनाची ही बोच वाचकाच्या दृष्टीस पडते. गावमातीच्या गोष्टी या पुस्तकात एकूण 21 व्यक्तिरेखा आलेल्या आहेत. या सर्वच व्यक्तीचा सारांश रूपाने आढावा त्यांनी घेतलेला आहे. वेळेअभावी या सगळ्याच व्यक्तिचित्रणावर बोलणे इथं शक्य होणार नाही. त्यामुळे मी काही मोजक्याच व्यक्तिचित्रांचा आपल्या पुढे परामर्श घेणार आहे. या पुस्तकाच्या पहिल्याच कथेमध्ये निसर्गानं आणि परिस्थितीनं ज्याचा जोकर बनवला गेला आहे असा जेमतेम 3.5 फूट उंचीचा इजा भेटतो. आपल्या गुडके मनामुळे तो गावातील लोकांच्या टिंगलीचा आणि हेटाळणीचा विषय ठरतो. परिस्थितीनं गांजून गेलेला बाप इजाला सरकशीत जोकर म्हणून विकणार असल्याचं कळलं आणि त्याच्या जीवनात वादळ निर्माण होतं. आपल्या सहनशील आणि कामसू वृत्तीमुळे लोकांची सहानुभूती कमवलेला इजा या वादळातून सही सलामत बाहेर पडतो. भुईला भार होऊन जगण्यापेक्षा स्वतःला कामात गाडून घेणे त्याला महत्वाचे वाटते. निसर्गानं अन्याय करून सुद्धा कुणाकडे तक्रार न करता जीवनाचा काळा निमूटपणे हाकणाऱ्या इजाबद्दल वाचकांच्या मनामध्ये कदव निर्माण होते. केवळ इजाच बुटका नाही, त्याचा मुलगा सुद्धा 3.5 फुटाचाच आहे.
त्याचा नातूही 3.5 फुटाचा. अशा माणसांना निसर्ग काय जन्माला घालतो असाही प्रश्न वाचकांच्या मनामध्ये निर्माण होतो. या कथेत लेखकाने इजाचे हुबेहूब व्यक्तिचित्र रेखाटले आहे. त्याचं दिसणं, त्याचं हसणं आणि बदकासारखं त्याचं चालणं यातून त्याच्या व्यक्तिमत्वातले व्यंग अधिकच गहिरे होत जाते. त्याच्या जगण्याला दुःखाची किनार आहे. हसत जीवन जगतो. तत्कालीन परिस्थितीचे लेखकाचे सूक्ष्म निरीक्षण, गावात आलेल्या सर्कशीचे वर्णन करताना केलेली वातावरण निर्मिती आणि पात्राच्या तोंडी आलेली ओघवती बोली भाषा यामुळे ही कथा वाचनीय झाली आहे. जानका काकू ही कथा आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीतील दोषाचे वर्णन करतानाच भारतीय स्त्रीचे महात्म्य, कुटुंबासाठी तिचे झिजणे, तिचा त्याग, तिची सोशिकता, कुटुंब वत्सलता आणि तिचा समंजसपणा याचे चित्रण करते. थोरल्या सवतीला बहिणीसारखी जपणारी, रंगाने गोरीपान, देखणी, कमरेला चांदीचा कमरपट्टा, पायात जोडी, हातात पाटल्या घातलेल्या जानका काकूचे लेखकाने अत्यंत लोभसवाने दर्शन घडवले. नवऱ्यावर एकतर्फी प्रेम करणारी काकू खरं तर नवऱ्याने तिसऱ्याच बाईशी घरोबा केल्यावर कोलमडून पडली असते, पण ती वडाच्या झाडासारखी स्वतःला सावरते. नवऱ्याने धोका देऊनही त्याच्यावरील निष्ठा थोडीही ढळू न देणाऱ्या काकूचे लेखकाला आश्चर्य वाटते. ती परिस्थितीशी टक्कर देत खंबीरपणाने उभी राहते. या काकूबद्दल लेखकाच्या मनामध्ये सहानुभूती आहे. अत्यंत हळुवारपणे आणि भावनोत्कटतेने जानका काकूचे घडवलेले दर्शन वाचनीय झाले आहे. जानका काकू ही भारतीय स्त्रीचे प्रतिनिधित्व करणारी व्यक्तिरेखा वाटते. सत्ता आणि संपत्तीचा हव्यास निर्माण झालेली व्यवस्था एखाद्या नीतिमान माणसाचा बळी कशी घेते याचे ज्वलंत चित्रण पोस्ट मास्तर शेषराव गुरुजी या व्यक्तिचित्रात येते. गरिबांचं कैवारी, निराधारांचा आधार, माणुसकीचा निर्मळ झरा ही विशेषणे ज्यांना सार्थ लागू पडावीत असं व्यक्तिमत्व म्हणजे शेषराव गुरुजी होत. शेषराव गुरुजींच्या व्यक्तिमत्वातील सोज्वळपणा, प्रामाणिकपणा आणि त्यांची बाणेदार वृत्ती लेखकाने अतिशय ठसठशीत शब्दात चित्रित केली आहे. शेषराव गुरुजींच्या वाट्याला काही विपरीत अनुभव येतात. जवळचीच माणसं जेव्हा विश्वासघात करतात तेव्हा विश्वास कोणावर ठेवावा, दोष कोणाला द्यावा असा प्रश्न त्यांना पडतो. स्वतःच्या वडिलाने आणि बहिणीने केलेली फसवणूक ही रक्ताच्या नात्याला ठेच पोहोचवणारी वाटते. शेषराव गुरुजींना सर्वसामान्य माणसाबद्दल असलेली कळकळ, त्यांच्या अंतःकरणात वसत असलेली सामाजिक बांधिलकी, गावाला आदर्शत्वाकडे नेण्याची त्यांची धडपड पाहून पाव धोके पाणी पिना शेषराव गुरुजी के अशी प्रतिमा त्याची गावात निर्माण होते. पण गावातील गलिच्छ राजकारणामुळे कथेच्या शेवटी शेषराव गुरुजींना पोस्ट मास्तर आणि सरपंच अशी दोन्ही पदे गमवावी लागतात. तेव्हा वाचकाचे मन विषण्ण होते. भूकंपापूर्वीचे आणि भूकंपानंतरच्या जीवनाचे चित्रण यात येते. या परिसराला भूकंपाने जेवढे हादरे दिले त्याहीपेक्षा कैक पटीने हादरे भूकंपानंतरच्या पुनर्वसनाने दिले. या पुनर्वसनाने लोकांच्या नैतिकतेचा ऱ्हास झाला. सगळं काही आपणालाच मिळावं अशी स्वार्थी वृत्ती बोकाळली. या वृत्तीला ठेच पोहोचवणाऱ्या लोकांचा या व्यवस्थेने बळी घेतला. या पुनर्वसन प्रक्रियेचा बळी म्हणजे पोस्ट मास्तर शेषराव गुरुजी होत. या पोस्ट मास्तर शेषराव गुरुजीच्या निमित्ताने तत्कालीन परिस्थिती, भूकंपानंतर लोकांमधील नैतिक मूल्यांचा झालेला ऱ्हास, गावात शिरलेले गढूळ राजकारण याचे जे लेखकाने वास्तवदर्शी चित्रण केले आहे ते वाचून वाचक अस्वस्थ झाल्याशिवाय राहत नाही. त्याचबरोबर सत्ता आणि संपत्तीच्या मोहाला बळी न पडता स्वतःची तत्व प्राणपणाने जपणाऱ्या शेषराव गुरुजी बद्दल वाचकांच्या मनामध्ये सहानुभूती निर्माण होते. हे व्यक्तिचित्र नैतिकता आणि अनैतिकता यांच्यातील सीमारेषा स्पष्ट करते. जन्मात राजा ही एका मतिमंद असहाय्य मुलाच्या जगण्याची कथा आहे. राजा झाडासारखा वाटला पण त्याच्या बुद्धीचा विकास झाला नाही.
या वाक्यातून एकाच वेळी लेखकाने त्याच्या जगण्यातील विसंगती आणि त्याच्याबद्दल वाटणारी सहानुभूती सूचित केली आहे. मतिमंद राजाचे भावनाशील चित्रण यात येते. अशी मुलं जन्माला येणं हा कुटुंबासाठी शाप समजला जातो. अशा मुलांना सांभाळणं ही त्या कुटुंबासाठी तारेवरची कसरत असते. घरातून बाहेर पडलेली ही मुलं कुठे जातील हे सांगता येत नाही. जन्माचा राजाही असाच बेपत्ता होतो. त्याचा शोध घेताना राजाच्या वडिलांचा त्याच्यावर असलेला जीव आणि त्यांचा होणारा भावनिक कोंडमारा याचे प्रत्येकाने दर्शन इथे घडते. राजा असहाय्य दुर्लक्षित असूनही वाचनाच्या सहानुभूतीचा विषय व्हावा यात लेखकाची माणसावर असलेली श्रद्धा कारणीभूत ठरते. राजाचं चालणं बोलणं त्याचं वागणं हे केवळ त्याच्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर ती वैश्विक जाणीव बनते. मतिमंत मुलांचे जगणे किती केविलवाणे असते याचे दर्शन या पात्राच्या माध्यमातून घडते. आशय साधा पण विषय मोठा घेऊन हे व्यक्तिचित्र अवतरते. ही कथा सबंध विकलांग मतिमंद मुलांच्या जगण्यावर प्रकाश टाकते. अशा मुलाकडे सहानुभूतीच्या नजरेने पाहावे असा संदेश ती देते. सामान्य माणसाबद्दल असलेली कळकळ हीच सुरेंद्र पाटलांच्या लेखणी मागील प्रेरणा वाटते. इनामातले दादा या कथेत लेखकांनी आपल्या आजोबाचे बहारदार व्यक्तिचित्र रेखाटले. त्यांचा रुबाबदारपणा, पांढरा शुभ्र आयतदार पोटफेटा, चेहऱ्यावरील हसू, आवाजातील गोडवा आणि वाड्यावर असलेली त्यांची दहशत ही आजोबांच्या व्यक्तिमत्वाची काही ठळक वैशिष्ट्ये म्हणता येतील. पुस्तकांच्या आणि कीर्तनाच्या सहवासात रमणाऱ्या आजोबाचे कलासक्त जीवन यात लेखकाने चितारले आहे. गावाची पाटीलकी, घोड्यावरून त्याचे आयतदार फिरणे आणि गावावर असलेला त्यांचा प्रभाव पाहून पिढ्यानपिढ्या पाटीलकी अनुभवलेल्या एका प्रभावशाली पाटलाचे दर्शन यात घडते. लेखकाची आजी वारल्यानंतर दादाचे एका बाईला शेतात ठेवून घेणे आणि तिच्यासोबत संसार थाटणे ही गोष्ट लेखकाचे वडील आणि आजोबा यांच्यातील संवाद हरवण्याला जबाबदार ठरते. असे असले तरी आजोबाच्या आजारपणात लेखकाच्या वडिलांनी आणि आईने दादाची केलेली सेवा ही आपली संस्कृती आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे महात्म्य दर्शवते. लेखकाला आणि त्यांच्या भावंडांना आजोबाचा लढा असण्याचे कारण म्हणजे आजोबांचे पुस्तकांनी भरलेले लाकडी संदूक. हे संदूक म्हणजे लेखकाला अलिबाबाची गुहा वाटते. इनामात राहणाऱ्या दादांनी अवांतर वाचनाचा प्रचंड छंद जोपासला होता. या पुस्तकानेच लेखकाच्या भाव जीवनाला आकार दिला होता. पोरा डोळे जायचे रे, उजेडात वाचित बसावं. आजोबांचे हे वाक्य लेखकाच्या मनामध्ये घर करते. कथेच्या शेवटी लेखकाने दादाच्या आजारपणाचे आणि त्यांच्या प्रेत यात्रेचे अत्यंत करुण चित्रण केले आहे. वरकरणी ओबड धोबड वाटणारी ही कथा शेवटच्या क्षणी वाचकाच्या मनाला चटका लावून जाते. कथा वाचल्यानंतर बराच काळापर्यंत इनामातले दादा वाचकाच्या डोळ्यापुढे तरळत राहतात. हे या व्यक्तिचित्रणाचे यश म्हणावे लागेल. धोंडराम दादा या कथेत वेडसरपणाचा शाप घेऊन जगणाऱ्या एका भोळ्या भावड्या तात्याचे चित्र रेखाटले. लौकिक अर्थाने वेडसर ठरलेल्या पण त्यांना सीमित ठेवलेल्या धोंडराम तात्यांची वागणे अनाकलनीय वाटते. तात्यांना बायको आहे, एक मुलगी आहे. शेतात काम करताना ते एकदा उंचावरून पडले आणि त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. तेव्हापासून त्यांचे वागणे बदलले. घरातील कर्त्या माणसाच्या वाट्याला असे दुःखदायक जीवन आल्यावर घरातील माणसांच्या काळजाला किती चिरा पडतात याची जाणीव ही कथा वाचताना होते. तात्यांचे असंबद्ध बोलणे, तासनतास एकच काम करत राहणे, स्वतःशीच हसणे, वाड्यातील प्रत्येकाच्या घरी जाणे पण कुणाशी न बोलताच परत येणे या वरवर पाहता वेडसरपणाच्या कृती ठरतीलही. पण त्यांचे मूक राहणे, निरुपद्रवी वागणे आणि भग्न वाड्यात एकाकी जाऊन बसणे या कृतींना काही गूढ अर्थ आहे का असाही प्रश्न वाचकांच्या मनामध्ये निर्माण होतो. धोंडराम तात्याच्या मूक संवेदना वाचकांच्या मनामध्ये घर करतात.
या निमित्ताने लेखकाने ग्रामीण भागाचे वास्तववादी चित्र रेखाटले आहे. ग्रामीण बोलीभाषा आणि परिसर यांचे जिवंत रेखाटन यात येते. भूकंपग्रस्त भकास परिसर आणि धोंडराम तात्याची उजाड मनोवस्था यात एकरूपता साधून लेखकाने या व्यक्तिचित्राला अधिकच अमूर्त बनवले आहे. लक्ष्मण मामाची मळगी या कथेत लेखकाने निस्पृह वृत्तीने जीवन जगणाऱ्या लक्ष्मण मामाचे व्यक्तिचित्र शब्दबद्ध केले आहे. दुसऱ्यासाठी जगण्यात आनंद मानणारी माणसं दुर्मिळ असतात. लक्ष्मण मामाही याच श्रेणीतले आहेत. लक्ष्मण मामा वाचकांच्या लक्षात राहतात ते त्यांच्यातील दातृत्व वृत्तीमुळे. लोकांनी आपल्या शेतातील गुऱ्हाळावर रस प्यायला यावं म्हणून गावात दौंडी द्यायला लावणारे लक्ष्मण मामा आणि ती त्यांची मळगी साऱ्या पंचक्रोशीतील लोकांच्या औत्सुक्याचा विषय ठरते. ही माणसं एवढ्या उमद्या मनानं कशी जगतात, यांच्या जगण्याच्या प्रेरणा काय असाव्यात या प्रश्नाचे उत्तर त्यांच्या दानशूर वृत्तीतच मिळते. लेखक आणि त्यांच्या मित्रांनी मामाच्या मळगीचा आणि त्यांच्या पाहुणचाराचा मनमुराद आनंद लुटलेला असतो. मुळात अशी मळगी उभी करणं हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आवाक्या बाहेरचं काम आणि जिगरीचं काम. साखर कारखान्याचा अभाव असणाऱ्या या काळामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या मळगीचा मोठा आधार वाटायचा. या कथेचा शेवट वाचकाला अण्णाभाऊ साठेंच्या स्मशानातील सोनं या कथेची आठवण करून देतो. या कथेचा नायक भीमा आहे आणि त्याची दोन बोटं तुटल्यानंतर दोन बोटं तुटली म्हणून तो आक्रोश करत नाही, तर उद्या मी कसा जगणार या प्रश्नाने त्याचे मन आक्रोश लागते. या कथेमध्ये सुद्धा लक्ष्मण मामाची दोन बोटं त्या चरख्यामध्ये जातात. याबद्दल त्यांच्या मनाला खंत वाटत नाही, तर दातृत्वासाठी आपला पंजा शाबूत असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसते. अर्थात या दोन कथांची तुलना होऊ शकत नाही, कारण दोघांचे जगण्याच्या प्रेरणा वेगळ्या आहेत. पण असं जरी असलं, एवढं मात्र नक्की की लक्ष्मण मामा आणि त्यांची मळगी काळाच्या ओघात लुप्त झाल्याची खंत वाचकांच्या मनाला पोचत राहते. लेखकाच्या घरी सलग 16 वर्ष सातगडी म्हणून इमाने इतबारे सेवा केलेल्या एका प्रामाणिक आणि कष्टाळू व्यक्तीचे चित्र राम धनगर या कथेत रेखाटले. पिठाच्या गिरणीत आणि काळ्या रानात रमताना त्याचा कुठेच तोल ढळत नाही, हे विशेष. यासाठी पराकोटीची नैतिकता आणि जीवन जगण्याचं भान असावं लागतं. सुरेंद्र पाटलांना भेटलेल्या माणसांचा हा एक विशेषच म्हणावा लागेल की त्यांनी हे भान पुरेपूर जपलेलं आहे. राम सालगडी असला तरी तो लेखकाच्या कुटुंबाचा सदस्य म्हणूनच भेटतो. अर्थात नातं जुळण्याची प्रक्रिया दोहो बाजूने घडते. माया, प्रेम, जिव्हाळा आणि विश्वास या नैतिक मूल्यावर नात्याचे बंध गोंफले जातात. असंच एक निखळ नातं राम धनगर आणि लेखकाचे कुटुंब यांच्यामध्ये पाहायला मिळते. प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे हे जीवनाचे सर्वोत्तम तत्वज्ञान तिथे दृष्टीस पडते. लेखकाच्या वडिलांच्या मृत्यूनंतर रामचा दिसणारा भकास चेहरा आणि रामच्या जाण्याने लेखकाचे होणारे उदास मन ही निर्व्याज प्रेमाची परतफेड ठरते. जन्माने प्राप्त झालेल्या नात्यातील एक सुंदर आणि मुलायम धागा म्हणजे आत्या. आपल्या वंशावळीच्या भूतकाळाची ती साक्षीदार असते. मानवी जीवनाला समृद्ध करणाऱ्या नात्यातील आत्या हे एक असंच रमणीय नातं. हत्तरग्याची आत्या या व्यक्तिचित्रात लेखकाने आपल्या प्रेमळ, कर्तबगार आणि कुटुंबवत्सल आत्याचे भावनाशील दर्शन घडवले आहे. आत्याचा सहवास प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. लेखकावर तिचा असलेला जीव, तिच्या स्वतःच्या कुटुंबाची तिला असलेली काळजी आणि माहेरच्या प्रेमळ माणसांची तिला असलेली ओढ यातून आपल्या ग्राम संस्कृतीतील सुंदर अशा कुटुंब पद्धतीचे लोभसवाने दर्शन इथे घडते. पण याच आत्यावर जेव्हा दुर्धर प्रसंग ओढवतो तेव्हा नात्याच्या सुंदर आठवणीने मन कधी भुलून येते, तर त्यांच्यावर झालेल्या आघाताने ते कधी जखमेसारखे भडभडते. या दोन्ही भावनांचे हळुवार वर्णन या व्यक्तिचित्रातून घडते.
त्याबरोबरच मानवी जीवनातील नकोशा वास्तवाची ती जाणीव करून देते. गोंधळी हा गाव मातीचा स्पर्श झालेला समाज, गावाचा तो अविभाज्य घटक. असे मानले जाते की लग्नासारख्या शुभ कार्यात घरामध्ये गोंधळ वाजवल्याने आपले कार्य निर्विघ्नपणे पार पडते आणि घरामध्ये सुख लाभते. गोरख गोंधळी या व्यक्तिचित्रात लेखकाने आपल्या गावातील गोरख नावाच्या गोंधळ्याचे सश्रद्ध व्यक्तिचित्र रेखाटले आहे. ही कथा गाव मातीचे प्रतिनिधित्व करणारी वाटते. गोंधळ्याची ग्राम संस्कृतीतील स्थान ती अधोरेखित करते. 5 फूट उंची, गुटगुटीत गोल शरीर, डोक्यावर स्वच्छ टोपी, गळ्यात देवीची प्रतिमा आणि कवड्याची माळ घातलेल्या गोरख गोंधळ्याचे आणि त्याच्या बारीक सारीक हालचालीचे प्रभावी दर्शन इथे घडते. लोककला जिवंत ठेवणाऱ्या या गोरखबद्दल लेखकाच्या मनामध्ये अपार अशी करुणा आहे. या व्यक्तिचित्राचा विशेष म्हणजे गोरखची या लोककलेवर असलेली अपार निष्ठा होय. गोंधळ हे गोरखच्या उपजीविकेचे साधन तर आहेच, पण तो खरा जातीवंत कलावंत आहे. 10 किलो वजा असते संबळाचं, पण भक्तीत बुजलं की सारा हलकं होतंय. या त्याच्या वाक्यातून या लोककलेवर असलेली त्याची निष्ठा आणि संबळीबद्दलची अपार भक्ती प्रकट होते. आपल्या मुलानेही ही परंपरा पुढे चालवावी असे त्याला तीव्रतेने वाटते. काकडा, केरवा, त्रिताल यासारख्या वाद्यातून या लोककलेबद्दलची आणि संगीताबद्दलची लेखकाला असलेली जाण प्रकट होते. गोंधळ्याचे व त्याच्या जीवनाचे चित्रमय दर्शन लेखकाने या गोरखच्या माध्यमातून घडवलेले आहे. भाऊलोक या व्यक्तिचित्रातून लेखकाने आपल्या दोन्ही वडील भावांचे हृदयस्पर्शी चित्रण केले आहे. हे चित्रण करत असताना त्याने कुठेही हात आखडता घेतल्याचे जाणवत नाही. त्यांच्या गुण दोषासकट त्या व्यक्ती आपल्या समोर उभ्या राहतात. थोरल्या भावाचा समंजसपणा आणि मधल्याचा खोडकरपणा चितारतानाच या कुटुंबातील चढ उताराचे दर्शन यातून घडते. त्याबरोबरच या व्यक्तिचित्रातून लेखकाचे चरित्र सुद्धा साकार होत जाते. भाऊलोक म्हणजे लेखकाच्या कुटुंबाचेच व्यक्तिचित्र आहे. या कुटुंबातील प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा चितारतानाच त्यातील ताण तणावांचे अत्यंत संवेदनशील चित्रण यात आले आहे. ओघवती भाषाशैली, नात्यातील भावनिक गुंफन, या नात्याला झालेला गोडतेचा स्पर्श आणि कथानकाला प्राप्त झालेली गतिमानता यामुळे हे व्यक्तिचित्र वाचकांच्या मनाची पकड घेते, वाचकाला त्यात गुंतवून ठेवते. भाऊसाहेब मामा या व्यक्तिचित्रात लेखकाने शेतकरी संघटनेला वाहून घेतलेल्या एका निष्ठावान कार्यकर्त्याच्या जीवनाची शोकांतिका चित्रित केली आहे. शेतीवाडी, आडत, संसार हे सगळं काही सुरळीत चालू असताना मामाला शेतकऱ्याच्या शोषणाची जाणीव होते आणि ते शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध पेटून उठतात. मामाचं घर म्हणजे चळवळीचं केंद्र होतं. 6 फूट उंची, धिप्पाड शरीरेष्टी लाभलेल्या मामाचा लोकसंग्रह दांडगा होता. कार्यकर्त्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्या मोठेपणातच समाधान मानणाऱ्या मामासारखी माणसं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अपवादानेच आढळतील. त्यांच्या विचारांना नैतिकतेचे अधिष्ठान होते. त्यामुळे स्वहिताचा विचार त्यांच्या मनाला कधीच स्पर्शून गेला नाही. निष्ठावंत कार्यकर्ता स्वतःच्या विचारांशी कधीच तडजोड करत नाही. भाऊसाहेब मामाही याच वृत्तीने जगले. त्यामुळेच त्यांच्या वाट्याला विपरीत अनुभव आले. स्वकीयांचा रोष, शेती, आडत, व्यापार, संसार याकडे झालेले दुर्लक्ष, घरातील वाटण्या आणि कार्यकर्त्यांची झालेली पांगापांग यामुळे एकाकी पडलेल्या मामांना अर्धांगवय होतो आणि त्यातच त्यांची वाचा बंद पडते. याबरोबरच शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचे त्यांनी पाहिलेले स्वप्नही उद्ध्वस्त होते. मामांची ही व्यथा एका बाजूला वाचकाला अस्वस्थ करते, तर दुसऱ्या बाजूला ती कार्यकर्त्यांना जागरूकतेचा संदेश देऊ पाहते. भाऊसाहेब मामांच्या व्यक्तिचित्रातून तत्कालीन शेतकरी संघटना, राजकीय चळवळी, समाज मनावर असलेला काँग्रेस पक्षाचा प्रभाव
निवडणुका, प्रचाराची रणधुमाळी याचे प्रभावी दर्शन घडले. या व्यक्तिचित्राबरोबरच या पुस्तकातील जातीची ना गोताची परंतु लेखकाच्या कुटुंबात मायेचं स्थान मिळवलेली पार्वत मावशी, लेखकाच्या कुटुंबाला पडत्या काळात धीर देणारा तिरमुग जावळे, एखाद्या चरित्रात्मक कादंबरीचा नायक ठरावा असे डिगू दादा, समाजाला शिकण्यासाठी प्रेरणा देणारा घनश्याम सर्वदे, या सर्वच व्यक्तिरेखा वाचकाच्या मनावर विलक्षण ठसा उमटवून जातात. गाव मातीच्या गोष्टी या व्यक्तिचित्रातील माणसांचा विचार केला तर एक गोष्ट प्रत्ययाला येते की या माणसाबद्दल लेखकाच्या मनामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी असल्याचे पदोपदी जाणवते. या माणसाची लेखकाची भावनिक नाते आहे. ही माणसं सामान्य आहेत, ती फार मोठी किंवा लोकोत्तर नाही. आपल्या अवतीभोवतीच्या परिसरात वावरणारी ही माणसं आहेत. विशेषतः लेखकाच्या लांबजना या गावातील आणि त्या परिसरातील ही माणसं आहेत. काही माणसं लेखकाच्या नात्यातील आहेत तर काही त्यांच्या अवतीभोवती वावरणारी आहेत. पण या माणसाचे वर्णन लेखकाने एवढ्या ताकदीने घडवले आहे की ती स्थळ कालाच्या मर्यादा ओलांडून वैश्विक रूप धारण करतात. ती कुठल्याही गावात आणि कुठल्याही मातीत दिसून येतात. म्हणून या पुस्तकाला दिलेले गाव मातीच्या गोष्टी हे शीर्षक सार्थ वाटते. इजा, जानका काकू, जन्माचा राजा, रामधनगर, पोपट्या, गोरख गोंधळी ही माणसं सामान्यच आहेत. पण त्यांच्या जीवन जगण्याच्या शैलीमुळे ती इतरांपेक्षा उठावून दिसतात. जगण्यासाठी त्यांची धडपड चालू आहे. त्यांच्या समोर सुद्धा काही मूलभूत प्रश्न आहेत. पण या प्रश्नामुळे ती गांगारून गेली नाही. कुरकुर करत किंवा रडगाणं गात ती जीवन जगत नाही. अत्यंत शांतपणे ती जीवनाला सामोरी जातात. ही माणसं निराशावादी नाहीत तर ती आशावादी आहेत. याचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणून जानका काकू आणि इजाचे देता येईल. नवऱ्यावर एकतर्फे प्रेम करणारी जानका काकू खरं तर नवऱ्यानं तिसऱ्याच बाईशी घरोबा केल्यावर कोलमडून पडली असते. पण ती वडाच्या झाडासारखी स्वतःला सावरते. काही गोष्टींना आपण टाळू शकत नाही, पण त्यांना धीराने तोंड दिले तर त्यातून मार्गही सापडू शकतो. हेच तिच्या जगण्यातून सूचित होते. इजाच्या तरी वाटेला यापेक्षा दुसरे काय आहे? निसर्गाने आपल्यावर अन्याय करून सुद्धा तो अनिच्छेनं जीवन जगत नाही, तर तो हसत हसत जीवन जगतो. या माणसांच्या पोटामध्ये दडलेली सकारात्मक ऊर्जा ही मला अधिक महत्वाची वाटते. म्हणून जानका काकू आणि इजा सामान्य असले तरी त्यांचे जगणे असामान्य वाटते. खरे तर सुरेंद्र पाटलांच्या लेखणीला चांगुलपणाचा मोह असल्याचे जाणवते. समाजात सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तीची माणसे असतात, परंतु त्यांच्या व्यक्तिरेखा या सुष्ट प्रवृत्तीच्या वाहक म्हणूनच या पुस्तकात येतात. त्यांच्यातील नीतिमत्तेमुळे ती इतरांपेक्षा उठावदार वाटतात. मुळात व्यक्तिचित्र लिहिणे ही तारेवरची कसरत असते. ज्या व्यक्तीचे आपण व्यक्तिचित्र लिहित असतो त्या व्यक्तीला आपण अत्यंत जवळून पाहिलेले असते. तिच्या गुणदोषासकट आपण तिचे निरीक्षण केलेले असते. व्यक्तिचित्र रेखाटताना लेखकाला ती व्यक्ती तिच्या गुणदोषासकट उभी करावी लागते. सुरेंद्र पाटलांनी लिहिलेल्या काही व्यक्तीमध्ये सुद्धा दोष आहेत, परंतु या दोषाचे डाग त्या व्यक्तिचित्रावर त्यांनी कुठेही उमटू दिले नाहीत. हे त्याच्या लेखन शैलीचं कौशल्य म्हणावं लागेल. या माणसाच्या जगण्याचा शोध घेताना त्यांचं कुठेही तोल गेल्याचे जाणवत नाही. अत्यंत संयमाने आणि खुबीने त्यांनी या माणसाचे स्वभाव विशेष टिपले आहेत. म्हणून ही माणसं खरीखुरी आणि जिवंत वाटतात. या व्यक्तिचित्रातून लांबजना आणि परिसराचे यथार्थ जीवन दर्शन घडते. या परिसरातील ग्राम संस्कृती, तेथील गावगाडा, समूह जीवन, लोकजीवन, शेतीला असलेले महत्व, रूढी, चालीरीती, परंपरा, कुटुंब संस्था, त्यातील नातेसंबंध, या नात्यातील भावनिक गुंतागुंत या बाबींचे प्रत्येकाने दर्शन घडते. त्याचबरोबर भूकंपापूर्वीचे आणि भूकंपानंतरचे त्यांचे जीवन, भूकंपाने या लोकांची बदललेली मानसिकता, त्यांच्या जीवनशैलीमध्ये घडून आलेला आमूलाग्र बदल, ढासळलेली नीतिमत्ता
या सगळ्या बाबींचे त्यांच्या वृत्ती प्रवृत्तीसह झालेले दर्शन यथार्थ वाटते. या व्यक्तिचित्रांचा आणखी एक विशेष म्हणजे या माणसांच्या तोंडी आलेली बोली भाषा होय. लेखकाने ग्रामीण बोली भाषेचा ताकदीने आणि सहजतेने वापर केला आहे. या बोली भाषेमुळे ही माणसं अस्सल ग्रामीण आणि गाव मातीतील वाटतात. या भाषेपासून त्यांना अलग करता येत नाही. ही भाषा या माणसांना त्यांच्या श्वासा इतकीच चिकटलेली आहे. मराठवाडा आणि कर्नाटक यांच्या सीमारेषेवरील वैशिष्ट्यपूर्ण बोली भाषेचा इथे वापर आढळतो. निजामाच्या 900 वर्षाच्या गुलामगिरीचे चटके सहन केलेला हा भाग असल्याने उर्दू भाषेचा प्रभाव सुद्धा या भाषेवर झालेला जाणवतो. या भाषेचे काही विशेष आहे. क्रियापदांची संक्षिप्त रूपे या बोली भाषेत वापरली जातात. उदाहरणार्थ जमली, जमले नाही, आले आले नाही, करवा लाव, करीत आहात, राहावय, राहा रे. अशा संक्षिप्त क्रियापदामुळेच लातूरी बोलीचे वेगळेपण नजरेत भरते. पात्राच्या तोंडी बोली भाषा आणि निवेदनासाठी प्रमाण भाषा या दोन्ही भाषेचा लेखकाने अत्यंत समर्थपणाने वापर केला आहे. अनेक रस्ते उगवलेत या भग्न गावात किंवा पूर्वीच्या वाटा हरवल्या या निवेदनात्मक भाषेला जशी अलंकारिकता लाभली आहे तद्वतच भयान वास्तवाची सूचकताही प्राप्त झाली आहे. या भाषेमुळेच गाव मातीच्या गोष्टीचे वेगळेपण अधोरेखित होते. लेखक सिद्धहस्त चित्रकार आहेत. तुम्ही बघितलंय की त्या पुस्तकाच्या चित्र त्यांनी रेखाटलंय, त्याचं चित्र त्यांनी काढलेलं आहे, त्यांनी लेखकांनी स्वतः काढलेलं आहे. लेखक सिद्धहस्त चित्रकार आहेत. ज्या व्यक्तीचे चित्र त्यांनी शब्दबद्ध केले आहे त्या व्यक्तीच्या अंतरंगामध्ये शिरताना ते प्रथमतः लेखकाच्या कुंचल्यातून अवतरते. या कुंचल्यातून साकारलेल्या चित्रामुळे हे व्यक्तिचित्र वाचकाला पुन्हा प्रत्ययाचा आनंद देऊन जाते. हेही या पुस्तकाचे एक वेगळेपण म्हणता येईल. लेखकाच्या गतकालीन जीवनाचे, त्यांच्या अनुभवांचे, त्यांना भेटलेल्या माणसांच्या अंतरंगाचे, त्यांच्या वृत्ती प्रवृत्तीसह शब्दांच्या आणि चित्रांच्या माध्यमातून केलेले हे रेखाटन अत्यंत वाचनीय झाले असून मराठी ललित गद्याचे दालन निश्चितच समृद्ध करणारे आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक झाले असून ते बघता क्षणी वाचकाच्या नजरेत भरते. पुस्तकाची बांधणी, त्याचा आकार आणि त्यासाठी केलेला वैशिष्ट्यपूर्ण कागदाचा वापर हे रूढ पद्धतीला बदल देऊन केल्याने या पुस्तकाला नाविन्यता प्राप्त झालेली आहे. लेखक सुरेंद्र पाटील यांच्या हातून अशाच उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती व्हावी आणि त्यांच्या हातून माय मराठीची, माय बोलीची सेवा घडावी अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. आपण मला या ठिकाणी बोलवलं, एका मोठ्या व्यासपीठावरून व्यक्त होण्याची संधी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आदरणीय कदम सरांचे आणि संयोजकांचे मी आभार मानतो आणि माझ्या या समीक्षणाला पूर्ण विराम देतो. धन्यवाद. सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनाच या गावमातीचा अनुभव नक्कीच आलेला असेल. संवादकांनी आपल्या समोर गावमाती ग्रामीण भागातील सर्व व्यक्तिरेखा आपल्या समोर मांडलेल्याच आहेत. या संदर्भात आपणास काही शंका, काही प्रश्न असतील तर आपण विचारावं. संवादकांनी त्याला उत्तर देतील. पुढे पुढे
इरावती कर्वेनं परिपूर्ती हा जो लेख लिहिलेला आहे त्याचा थोडक्यात इथं बोलेल जरा, त्याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात त्या लेखाबद्दल इरावती कर्वेचं मत काय आहे हे आजच्या तज्ज्ञांनी मांडलं. इरावती कर्वेंचा संदर्भ आलेला आहे हा संदर्भ दिलेला आहे. हा संदर्भ देत असताना मी एवढंच विचार केलेला आहे की या पुस्तकाच्या अनुषंगानं मराठी साहित्यामध्ये कोणकोणतं लेखन झालेलं आहे ते लेखन देण्यासाठी आणि व्यक्ती गद्याची परंपरा दाखवण्यासाठी मी केवळ त्याचा संदर्भ म्हणून इथे उल्लेख केलेला आहे. ओके. नेक्स्ट. त्यानंतर आता श्री वाघमोडे सरांनी सुरेंद्र पाटील लिखित गाव मातीच्या गोष्टी या व्यक्तिचित्रणावर प्रकाश न टाकता समीक्षण केलेलं आहे. समीक्षा म्हणले की दोन पद्धतीचे असते, सकारात्मक आणि दुसरी बाब आहे नकारात्मक. या ठिकाणी सरांनी अप्रत्यक्षपणे नकारात्मक आणि प्रत्यक्षपणे सकारात्मक बाबीचा उल्लेख केलेला आहे. हा उल्लेख करत असताना लेखकाच्या संवेदनांचा गावाच्या मातीमध्ये जेव्हा वर्षा होतो, वर्षाची धारा पडते, तेव्हा गाव मातीच्या मातीमधून एक प्रकारचा सुगंध दरवळतो. असाच सुगंध आज आपल्या या समीक्षणामधून आम्ही घेतलेला आहे. सर वाघमोडे सर, आपण ज्या काही व्यक्ती रेखांचं चित्रण केलं, समीक्षण केलं, या व्यक्ती रेखा या सगळ्या सुरेंद्र पाटलांच्या आसपासच्या कुटुंबातल्या समाजाच्या जवळच्या ह्या सर्व व्यक्तिरेखा आहेत. ह्या जेव्हा तुम्ही व्यक्तिरेखा मांडत होता तेव्हा आमच्या असं लक्षात आलं, ह्या सगळ्या व्यक्तिरेखा वंचित, दुर्लक्षित अशा स्वरूपाच्या आहेत. हे लक्षात घेता घेता आम्हाला असंही लक्षात आलं, अशाच प्रकारच्या व्यक्तिरेखा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्ण कथा कादंबऱ्यातल्या ह्या व्यक्तिरेखा आहेत. अण्णाभाऊ साठेंचा जमाना वेगळा होता पाटील सर, आपला जमाना आता वेगळा आहे. आता सुद्धा अनेक साहित्य प्रकार होत असताना व्यक्तिचित्रण केलं जातं. कुणाचं व्यक्तिचित्रण केलं जातं? ज्याला प्रसिद्धी आहे, ज्याच्या भोवती ग्लॅमर आहे, ज्याच्या भोवती काहीतरी एक चांगलं राजकीय वलय आहे, किंवा ज्या व्यक्तीपासून आम्हाला काहीतरी लाभ होणार आहे, त्यासाठी आमचं व्यक्तिचित्रण आता घडतंय. जणू काय आम्ही भाट आहोत, राजकीय लोकांची भाट आहोत, असं आम्हाला आताचे व्यक्तिचित्रण वाचताना लक्षात येतं. पण वाघमोडे सर, आपण जेव्हा या व्यक्तिरेखा मांडला, ह्या व्यक्तिरेखांचं तुम्ही विश्लेषण केला, समीक्षण केला, ह्या व्यक्तिरेखा आम्हाला काय देणार आहोत? ह्या व्यक्तिरेखापासून आम्हाला काय मिळणार आहे? आज प्रत्येक माणूस लोभी होत चाललेला आहे. अशा या लोभी आणि स्वार्थी होत चाललेल्या जमान्यामध्ये भूकंपग्रस्त भागातला एक सुरेंद्र पाटील नावाचा ग्रामीण कथाकार, एक चित्रकार, अशा दुर्लक्षित व्यक्तिरेखा रेखाटण्याचं काम करतोय. प्रश्न आता माझा प्रश्न आहे, सुरेंद्र पाटील आणि वाघमोडे सर दोघांना हा प्रश्न आहे. ग्लॅमर मिळालेल्या या जमान्यामध्ये अशा या दुर्लक्षित वंचित व्यक्तिरेखा तुम्हाला का रेखाट्या वाटल्या? त्याचं काय कारण आहे? हा माझा प्रश्न दोघांना आहे. याच्यानंतर दुसरा एक प्रश्न असा आहे, जेव्हा आपण गाव मातीच्या कथा वाचतो,
कथा वाचताना आमचा हा दृष्टिकोन कसा असतो की एखादी कथा आम्हाला ऐकायला मिळेल का. तर या ठिकाणी कथा न ऐकता तुम्ही सरांनी जे समीक्षण केलेलं आहे या समीक्षेमधूनच आम्हाला असं कळालं की या कथा कशा प्रकारच्या आहेत आणि तुम्ही सर्व अंगानं या कथेचं या गोष्टींचं तुम्ही समीक्षित केलं आहात ते आम्हाला नक्कीच भावलं आहे. धन्यवाद. सरांनी प्रश्न विचारलेला आहे की या व्यक्तिरेखा चं रेखाटन म्हणजे या व्यक्तिरेखाबद्दल का लिहावं असं वाटलं असा सरांचा प्रश्न आहे. खरं तर हा प्रश्न लेखकांना विचारणं अधिक संयुक्तिक राहील असं मला वाटतं, कारण त्या व्यक्तीचं रेखाटन लेखकाने केलेलं आहे आणि लेखकाने रेखाटलेल्या कथा एक वाचक म्हणून समीक्षक म्हणून मला त्या कशा वाटल्या त्या मी आपणासमोर ठेवलेल्या आहेत. त्यामुळं या व्यक्तीचं चित्रण का करावं वाटलं हे हा प्रश्न लेखकासाठी संयुक्तिक आहे. तर मी सुरेंद्र पाटलांना विनंती करतो की आपण या प्रश्नाला नाही, सरांना आपण नंतर सगळ्यांच्याच प्रश्न आणखी काही प्रश्न येतील सगळ्यांचं त्याचं आपण लेखक म्हणून ओके. त्याचं मनोगत ठेवूया. नमस्कार सर्वांना. मी प्रश्न विचारण्या अगोदर आमच्या वाचक समाजाबद्दलची थोडीशी या ठिकाणी माहिती देऊ इच्छितो. परवाच महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे आपल्या वाचक समाजातर्फे एक फार मोठा युती व्याख्यानमाला असा भाग या ठिकाणी घेतला गेला. उत्तम असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि त्या प्रतिसादाला खरोखरच आम्हाला नमन करावं असं वाटलं, कारण एक महाविद्यालय त्या ठिकाणच्या छोट्या युती हा विषय गंभीरपणानं वेगवेगळ्या विषयामध्ये मांडतात. याबद्दल मला अशीच उपक्रम मालिका प्रत्येक महाविद्यालयामध्ये शाळा माध्यमिक शाळांमधून घेतली जावेत अशी विनंती करतो. आणि त्यानंतर माझा प्रश्न असा आहे, लक्ष्मण त्याचबरोबर गोरख असेल किंवा भाऊसाहेब असेल किंवा शेषराव असतील अशा विविध कथानकांमध्ये जे गांभीर्य आहे ते लेखकांनी या ठिकाणी मांडावेत अशी मी त्यांना विनंती. लेखक नंतर मांडणार आहे. ओके, आणखी या नमस्कार. आजच्या वाचक समाजाला मला 10 मिनिट उशीर झाला, त्यामुळे स्टार्टिंग बरीचशी केली. परंतु सर जेव्हा पहिल्या भागाबद्दल बोलत होते गावमातीतल्या, त्यावेळेस माझी एंट्री झाली आणि माझ्या मनामध्ये एकच वाक्य त्यांचं गेलं, ते म्हणजे एक 3.5 फुटाचा माणूस जेव्हा म्हणतो की माझं वजन म्हणजे याला इतकं वजन होण्यासाठी या पृथ्वी तलाला त्याच्यापेक्षा कष्टामध्ये गाडलेलं खूप चांगलं. मला हे वाक्य खूप आवडलं सर. असं वाटलं की आपण नॉर्मल असताना सुद्धा आपल्या डोक्यामध्ये हे विचार येत नाही की आपल्या अस्तित्वाच्या कल्पना आपल्या डोक्यामध्ये येत नाही, ज्या एका लेखकाच्या मनामध्ये येतात, विचारामध्ये येतात आणि लेखणीमध्ये उमटतात आणि एखाद्या संवादकाकडून त्या जवळपास आजच्या 100 वाचकापर्यंत त्या पोहोचतात. म्हणजे हेच वाचक समाजाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. आणि सर तुम्ही सांगितलं त्याच्यामध्ये प्रत्येक अगदी जानका माहिती तुमचा शब्द होता सर तिथं, लोभस्वाना आणि लुभावणं. स्त्रीबद्दल एवढी सुंदर संकल्पना सर फार कमी जणांच्या शब्दांमधून मांडली जाते. स्त्रीचं सौंदर्य हे वेगवेगळ्या शब्दामध्ये मांडलं जातं, परंतु तिला एखाद्या लहान मुलीसारखं जेव्हा लुभावणं म्हणलं जातं तेव्हा तिला ते सगळ्यात जास्त आवडतं आणि पटतं. तुमच्यामध्ये शब्द सामर्थ्य खूप चांगलं आहे सर. लेखकांनी जितक्या चांगल्या पद्धतीनं हे सांगितले किंवा लिहिलंय वेगवेगळ्या कथा, जेव्हा मी ऐकत होती तेव्हा कुठेतरी मला वेगवेगळ्या कथा पण आठवत होत्या, सुधा मूर्ती आठवत होत्या. ज्यांनी ज्यांनी व्यक्तिचरित्र लिहिलेले ते सर्व लेखक माझ्या समोर उभे राहत होते का पाठोपाठ, कारण तेवढं सामर्थ्य ह्या गावमातीच्या कथेमध्ये होतं. अगदी आमच्या उदगीरचे डॉक्टर संजय कुलकर्णी सर सुद्धा मला आठवले की ज्यांनी स्वतःच्या पुस्तकामध्ये आमच्या उदगीरी भाषेचा खूप चांगला उल्लेख केलेला आहे. म्हणजे लिखाणामध्ये जेवढं सामर्थ्य आहे सर तेवढं संवादकामध्ये जेव्हा सामर्थ्य येतं तेव्हा अनेक लेखक हे वाचकाच्या समोर प्रत्यक्षात उभारल्याचा भास होतो. व्यक्तिचरित्र खूप चांगलं साकारले सर या पुस्तकामध्ये. कमी संख्येमध्ये अगदी तुम्ही सांगितलं की दोन भावामधला जो फरक असतो किंवा जगण्यामध्ये त्यांचे अनुभव असतात, उतार चढाव असतो, त्याचबरोबर दोघांचे जे विचार असतात ते पण तुम्ही सांगितलं की त्यांनी चांगले पण सांगितले आणि वाईट पण सांगितलं. तर जेव्हा घरातल्या व्यक्तीबद्दल आपण चांगलं लिहितो तेव्हा सगळं जग चांगलं म्हणतं, पण वाईट जेव्हा आपण एखाद्या सांगायला लागतो ना तेव्हा ते पचायलाच खूप अवघड पडतं.
आणि असं जेव्हा लिहितो तेव्हा तो लेखक हा सर्वश्रेष्ठ ठरतो असं मला वाटतं. आणि त्यांनी आत्ताच एकाने म्हटलं की हे का लिहावं वाटलं. मी एक लेखक नाही पण मी एक वाचक आहे. एक वाचक म्हणून मला काय वाटतं की जेव्हा तुमचा दृष्टिकोन हा जागृत असतो समाजामध्ये जगताना. अगदी मी इथं बसले, समोर साबणेताई आहेत, मी त्यांच्या कॉलनीमध्ये राहते. माझं लग्नाला 20 वर्ष झाली. 20 वर्षापासून ह्या व्यक्तिमत्वाला जर मी बघत असेल जागरूक दृष्टिकोनातून तर नक्कीच एक पेज मी त्यांच्यावर नक्की लिहू शकेन सर. आणि जर आपला दृष्टिकोन जर जागृत असेल तर व्यक्तिचरित्र उमटायला काहीच हरकत नाही. पण त्यासाठी तेवढी अंगामध्ये ताकद पाहिजे समोरच्याला समजून घेण्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक पॉझिटिव्ह पुस्तकामध्ये सर तुम्ही इतकी पॉझिटिव्हिटी पसरवली की या पुस्तकासाठी एवढे सगळे वाचक अगदी उपस्थित आहेत. धन्यवाद सर. नेक्स्ट. सर, सर्वांनाच गावमातीच्या हे जे काही तुम्ही व्यक्तिरेखा रेखाटलेल्या आहेत, तो जोकर विजा असेल, काकू असतील, पोस्टमास्टर असतील, शेषराव गुरुजी असतील, या सर्व गोष्टी या पिढीने, आमच्या पिढीने अनुभवलेल्या आहेत, बघितलेल्या आहेत, जवळून अगदी बघितलेल्या आहेत. परंतु शहरीकरण असेल, संयुक्त कुटुंब पद्धतीचा ऱ्हास असेल, ग्रामीण जीवनाविषयीची उदासीनता असेल, नोकरीच्या निमित्ताने गाव सोडून शहराकडे जात असतील, या सर्व गोष्टीमुळे या ग्रामकथा, या ग्रामीण गोष्टी या फक्त कथा आणि कादंबरी पुरत्याच मर्यादित राहतील की काय अशी भीती वाटते. त्यासाठी लेखकाच्या आणि तुमच्यासारख्या समीक्षकांच्या दृष्टिकोनातून या ग्रामीण गावमातीच्या गोष्टी किंवा ग्रामीण जीवन शैली जी आहे जिवंत राहण्यासाठी तुम्ही काय विचार मांडा, हा माझा प्रश्न. प्रश्न पुन्हा एकदा होत्या. या गावमातीच्या ज्या गोष्टी आहेत, ग्रामीण कथा ज्या आहेत, या शहरीकरणामुळे असेल किंवा नोकरीच्या शोधात शहराकडे जी वाटचाल होते त्यामुळे असेल किंवा ह्या सोशल मीडियामुळे असेल, ह्या ग्रामकथा हा फक्त कादंबरीपुरत्याच किंवा कथेपुरत्याच मर्यादित राहतील की काय अशी मला भीती वाटते. तर यासाठी तुमच्यासारख्या समीक्षकाने तुमच्या वाचनातून म्हणा, अनुभवातून म्हणा किंवा लेखकाने त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या दृष्टीतून काय याच्यावर मात करण्यासाठी काय करावं असं वाटतं. कारण दिवसेंदिवस सामाजिक उदासीनता वाढत चाललेली आहे, सामाजिक बांधिलकी ऱ्हास होत चाललेली आहे. यासाठी लेखकाने काय करावं असं तुम्हाला वाटतं? सरांचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की आजकाल कथा आणि कादंबऱ्यामधून ग्रामीण भागाचं जे चित्रण येत आहे ते चित्रण आपल्या पिढीने एकेकाने अनुभवलेलं आहे आणि ते चित्रण आता दुर्मिळ होत चाललेलं आहे. आणि हे दुर्मिळ होत चाललेलं चित्रण केवळ कथा आणि कादंबऱ्यापुरतच मर्यादित राहू शकतं का असा त्यांचा प्रश्न आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. रोज जगामध्ये काहीतरी घडामोडी घडत असतात. रोजच्या रोज जगामध्ये बदल होत जातो. एक 25 वर्षापूर्वीचं समाज जीवन आणि आजचं समाज जीवन या दोन्ही समाज जीवनाचे आपण साक्षीदार आहोत. 25 वर्षापूर्वी जी कुटुंब रचना होती, एक 25-30 वर्षापूर्वीची जी कुटुंब रचना होती आणि आजची जी कुटुंब रचना आहे, या दोन्ही कुटुंब रचना, कुटुंब व्यवस्था आपल्याला माहित आहे. 25-30 वर्षापूर्वी एकत्र कुटुंब पद्धती, त्या कुटुंबामध्ये आजी, आजोबा, चुलते, काका, काकी, चुलत भाऊ हे सगळे एका ठिकाणी राहत होते. पण काळ बदलला, काळाच्या गरजाही बदलल्या आणि समाज रचनेमध्ये झपाट्याने बदल होत गेला आणि विभक्त कुटुंब पद्धती अस्तित्वात आली. अर्थात त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एकतर शिक्षणाला माणूस जोडला जावा हे शिक्षणाचं मूळ उद्दिष्ट आहे. चारित्र्याचं संवर्धन करणं आणि चारित्र्याचा विकास घडवून आणणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. पण कधी कधी दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की शिक्षणामुळे माणूस माणसापासून दूर गेला. शिक्षणामुळे माणूस घराच्या बाहेर पडला आणि तो कायमस्वरूपी घराच्या बाहेर पडला.
त्यामुळं शिक्षण ही एक एकत्र कुटुंब पद्धतीला तडा जाण्याची एक महत्वाचं कारण आहे असं मला वाटतं. पुन्हा समाजामध्ये माणूस स्वार्थी केंद्रित झाला, त्याच्या गरजा बदलल्या, तो स्वतःपुरता विचार करू लागला आणि समाजरचनेला पूर्वीच्या समाजरचनेला तडे गेले. त्यामुळं तुम्ही म्हणता तसं ही कुटुंब पद्धती, ही कुटुंब संरचना केवळ कथेमध्ये आणि कादंबरीमध्येच पाहायला मिळते की काय, असंही वाटण्याचा संभव आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो. पण मला असं वाटतं की समाजरचना जरी बदलली, कुटुंब संरचना जरी बदलली, तरी आज जी आपण कुटुंब संस्था बघतो, पूर्वीच्या कुटुंब संस्थेमध्ये, कुटुंब रचनेमध्ये माणसाला समाधान होतं. आज माणसाकडे पैसा आहे, स्वतंत्र कुटुंब आहे, ज्या कुटुंबामध्ये मर्यादित व्यक्ती आहे, बायको 2 लेकरं एवढेच आहे, पण माणूस सुखी झाला का, हा माझा महत्वाचा प्रश्न आहे. आणि जोपर्यंत माणूस सुखी होत नाही तोपर्यंत माणसाचे प्रश्न सुटणार नाहीत. पूर्वी जसे प्रश्न होते त्याही पेक्षा गंभीर प्रश्न आजच्या समाज व्यवस्थेमध्ये आहेत. त्यामुळे आणि कुटुंब संस्था तर कधीच नामशेष होणार नाही, कुटुंब तर राहणारच आहे. त्यामुळं आजचे प्रश्न सुद्धा कालच्या पेक्षा अधिक गंभीर आहेत. त्यामुळं आजचे लेखक हे त्या प्रश्नाच्या अनुषंगानं त्याच्याकडे पाहतील आणि तसं सामर्थ्य आजच्या लेखकामध्ये आहे. कारण समाजाचं प्रतिबिंब शेवटी साहित्यामध्ये उमटतं. समाज जसा आहे तसंच साहित्यामध्ये उमटलं जातं आणि साहित्याला समाजाचा आरसा म्हटलं जातं. त्यामुळं समाजामध्ये जे काही आहे तेच साहित्यामध्ये उमटणार आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर. खूप सुंदर पद्धतीनं समीक्षा या ठिकाणी सरांनी केलेली आहे, चर्चा झालेली आहे. आपण 14 वर्ष कार्यक्रम घेतोय, चर्चेचं स्वरूप आणखी बदललेलं नाही. माझी विनंती आहे चर्चेचं स्वरूप बदलत जावं. चर्चा, संवादकांचं कौतुक, लेखकाचं कौतुक, या सगळ्याच गोष्टी अपेक्षित असल्या तरी मर्यादित व्हाव्यात या सदिच्छा. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांना आपण जन्मदिनाची ग्रंथभेट देत असतो. आज उपस्थित असणाऱ्यांपैकी आमच्या भगिनी छायाताई दीक्षित यांचा जन्मदिन उद्याच्या 28 तारखेला आहे. तेव्हा त्यांना विनंती आहे आपण समोर यावं. मागच्या कार्यक्रमात मिळालं. ओके, धन्यवाद ते. यानंतर शिवाजीराव दापकेकर यांचा जन्मदिन याच महिन्यातल्या कालच्या 9 तारखेला होता. तेव्हा त्यांना विनंती आपण समोर यावं. आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर ज्ञानदेव राऊत सरांना विनंती करतोय की आपण सरांना पिटे अंधाराची जाळी ही साहित्य कृती देऊन सरांचा सत्कार करावं. आपण मला पुस्तक दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. या कार्यक्रमामध्ये अनेक मोठमोठी माणसं आपल्या कार्यक्रमात येत असतात, पण आदरणीय प्राध्यापक डॉक्टर दीपकजी चितरवार सर आज पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमामध्ये आहेत. त्यांचा सत्कार करणं आमचं कर्तव्य आहे. तेव्हा त्यांचा सत्कार करण्याची विनंती आदरणीय सुरेशजी वजनम सरांना, आमचे संयोजक, यांना विनंती करतोय की प्राध्यापक डॉक्टर दीपक चितरवार सरांना या ठिकाणी द बिगिनिंग ऑफ थॉट इन द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड ही साहित्य कृती देऊन सरांचा सत्कार करायचा आहे. सर. या कार्यक्रमामध्ये अनेक मोठी माणसं आहेत. सगळ्यांचंच नाव घेणं शक्य नाही, वेळेचं भान ठेवून. चर्चा होत असताना जवळपास सगळ्यांच्याच प्रश्नामध्ये लेखकाकडे दृष्टिक्षेप जाणवत होता. आज आपलं सुदैव आहे की या साहित्य कृतीचे लेखक या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. सर्वप्रथम आपण त्यांचा सन्मान करूयात. आदरणीय सुरेंद्रजी रावसाहेब पाटील हे आपल्या महाराष्ट्रातले
नावाजलेलं व्यक्तिमत्व आहे. सुंदर असं लेखक त्याच्या हातून घडत आहे. आदरणीय तंगावर सर आहेत का? गोरे सर, प्राध्यापक डॉक्टर गोरे सर नाही? या पाटील सर, या दादाराव पाटील सर, आपल्याला विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आजचे संवादक सुरेंद्र रावसाहेब पाटील, पाटलांना पाटलांच्या हातून दिलेली भेट बरी असते. तर प्राचार्य डॉक्टर महाराव कुमार सर यांच्याकडून आलेला विचार शलाकाचा आमच्या सरांना देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करतो आणि सरांना विनंती करतोय. खरं पाहिलं तर आमची इच्छा होती सरांना अध्यक्षपद द्यावं, परंतु ते नाही म्हटले. हरकत नाही, सरांना विनंती आहे. आता काही प्रश्न आपल्या संदर्भाने विचारले गेलेले आहेत आणि हा झालेला संवाद आपल्याला कसा वाटला, कारण आपली प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप मोलाची ठरणार आहे. आमचं काम, आमच्या कामाला बळ आपल्या प्रतिक्रियेतनं मिळणार आहे, तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आहे. चला, कवितेच्या बना या कार्यक्रमाविषयी अनेक मित्रांकडून ऐकून होतो. सरांनी ज्या ज्या वेळेस मला बोलावलं, जर तुम्ही यायला पाहिजे, इथं बोललं पाहिजे, त्या वेळेस मी सरांना एक नाव सुचवलं आणि ते लोक अगदी आसाराम लोमटेपासून त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. मला खूप आनंद वाटला. या 309व्या पुष्पामध्ये गावमातीच्या गोष्टीतील शब्दांचा सन्मान झाला. त्याबद्दल मी पहिल्यांदा या कवितेच्या बनाचे मनपूर्वक आभार मानतो. ही कल्पना ज्यांना सुचली आणि ज्या लोकांनी त्यांना साथ दिली, मित्रांनी, त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. या सभागृहामध्ये पुस्तक आल्यानंतर पहिल्या 11 दिवसामध्ये त्या पुस्तकावरची प्रतिक्रिया मला 5 वाजता फोन करून ज्यांनी सांगितली ते धनंजय गुडसुरकर या सभागृहामध्ये आहे. त्यांची मी या व्यासपीठावरून प्रतिक्रिया दिल्याबद्दल आणि त्याच्याबद्दल लिहिल्याबद्दल आभार मानतो. कारण उदगीरचे लोक साहित्याकडे कसं बघतात, किती गांभीर्यानं बघतात, ते त्या रात्री मला कळालं, पहाटे कळालं. कदम सरासारखी दुसरी एक व्यक्ती या ठिकाणी आहे, चिद्रावर सर. त्यांच्या पुस्तकामध्ये, दिवाळी अंकामध्ये मी 2 वर्षापासून लिहितोय. महाराष्ट्रामध्ये दिवाळी अंकाची परंपरा खूप मोठी असताना उदगीर सारख्या कोपऱ्यामध्ये महाराष्ट्रामधील नामवंत लेखकांना घडवण्याचं काम ते करतात. त्यांच्यासाठी पण टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी अगदी 30 वर्षापासून शब्द सोबती असलेले मित्र या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी प्रश्नही ते विचारलेला होता. तुळशीदास बिराजदास ते या ठिकाणी आले, आमच्या भगिनी या ठिकाणी आल्या. या सर्वांचे मी आभार मानतो. हे आभार मानण्यापूर्वी मी या 2 माणसाबद्दल थोडक्यात सांगतो, कारण मोठी माणसं स्वतःबद्दल कधी सांगत नसतात. या बाजूला बसलेला जो माणूस आहे तो आहे डॉक्टर ज्ञानदेव राऊत. महाराष्ट्रामधलं समीक्षेतलं एक महत्वाचं नाव म्हणून ते ओळखले जातात. साहित्य, अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये, परिसंवादामध्ये ते होते. म्हणजे किल्लारी सारख्या ठिकाणी राहून अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठापर्यंत जाणं सामान्य गोष्ट नाही. ते ज्ञानदेव राऊत त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लाभले. ज्यांनी गाव मातीच्या गोष्टी या पुस्तकावर संवाद साधला ते आमचे मित्र वाघमोडे सर. एका शाळेमध्ये शिक्षक आहेत, परंतु प्रतिभा आणि ज्ञान ही मक्तेदारी काही फक्त महाविद्यालयातल्या
लोकांसाठी नाही, शहरातल्या लोकांसाठी नाही, ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे. अत्यंत चांगल्या समीक्षा, चांगल्या पुस्तकावर समीक्षा कशी असावी, कोणत्या कोणत्या बाजूनं एखाद्या कलाकृतीकडं पाहावं लागतं, ते या दोघांनी स्वतःच्या लेखनामधून सिद्ध केलंय. असे हे दोघं या ठिकाणी आले, पुस्तकावर बोलले, सरांचं राहिलेलं आहे. याबद्दल मी वाघमोडे सरांचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाबद्दल 2 मिनिट बोलून मी माझ्या प्रश्नाकडे. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी बऱ्याच वेळा इथं टाळत होतो येणं, कारण याबद्दल उत्सुकता होती, परंतु यायची संधी नव्हती. कारण मी लिहिले 4 पुस्तक आणि प्रत्येक पुस्तकामध्ये 8-8 वर्षाचा अंतर आहे. मग आपण आपल्या पुस्तकावर काय बोलायचं, हा प्रश्न मला सतत पडत होता आणि म्हणून मी दरवेळेस एक माणूस सरांना सुचवतो. अत्यंत चांगली परंपरा कवितेच्या बनाच्या माध्यमामधून वाचन चळवळ प्रंदीगत करण्याची इथं जपली जाते. हे बघून आम्हाला प्रत्येक वेळेस, प्रत्येक तुमचा कार्यक्रम लाईव्ह असतो आणि आम्ही तो बघत असतो, मित्रांना सुचवत असतो. ही परंपरा कुठेही नाही. प्रत्येक महिन्याला 2दा, बरोबर ना सर, सोमवारी पहिला आणि तिसरा, तिसरा पहिला, हा जो प्रकार आहे तो कुठेही नाही. आरंभशूर लोक असतात, पुरस्कार चालू करतात, 1-2 वर्षानंतर बंद पडतात. वाचन चळवळी चालू होतात, पुन्हा बंद पडतात. परंतु सातत्य ठेवणं आणि वाचन चळवळीची गरज असताना ठेवणं हे अत्यंत महत्वाचं काम या चळवळीच्या माध्यमामधून चालत आहे. बघून खूप आनंद वाटला. कदम सरांचे आणि त्यांच्या सर्व मित्रांचे आणि इथं आलेल्या सर्व उदगीरकरांचे मी पुनश्च आभार मानतो. ही परंपरा मात्र अजून चांगल्या पद्धतीनं आणखी लोक वाढवून चांगल्या चांगल्या कलाकृतीवर चालू राहावी. आमचेही तुमच्याकडे लक्ष आहे, लक्षात घ्या. आम्हालाही खूप आनंद वाटतो. उदगीर आणि लांबणं काही वेगळं नाही. तुमची भाषा आमची भाषा काही वेगळी नाही. तुमची दुःख, तुमचं सुख आमचंच आहे. तुमच्या सगळ्या विवंचनाही आमच्याच आहेत आणि वाचन संस्कृती वाढवणं फक्त तुमचंच नाही, लेखक म्हणून ती महत्वाची जबाबदारी माझी सुद्धा आहे. म्हणून या चळवळीला सलाम करतो. गाव मातीच्या गोष्टी हे पुस्तक का लिहिलं आणि सामान्य माणसावर का लिहिलं असा एक प्रश्न या ठिकाणी आहे. सामान्यच माणसं का निवडली? पहिल्यांदा मी कथा लिहिल्या. कथेमध्ये काय असतं, काही कल्पित गोष्टीचा वर्णन केला तरी चालतो. कथेनंतर कादंबरी लिहिली. कादंबरीमध्ये लेखकाच्या क्षमता पाहणारी ती गोष्ट असते. लेखक त्याच्यामध्ये कथा लिहू शकतो, कादंबरी लिहू शकतो, कथा, कविता, ललित सगळंच असतं कादंबरीमध्ये. म्हणलं तर सोपा, म्हणलं तर अवघड प्रकार म्हणजे कादंबरी. बऱ्याच वेळा लिहून सुद्धा ती काय होते, फसली जाते. 2 कादंबऱ्या लिहिल्या, कथेच्या त्या कादंबऱ्या होत्या. जे पोचतं, जे अस्वस्थ करतं, जे बघितल्यानंतर आपणाला झोप येत नाही असे विषय घेऊन कादंबऱ्या लिहिल्या, कथा लिहिल्या. हे सगळं लिहिल्यानंतर लेखकांना सतत जागृत असलं पाहिजे. व्यक्तिचित्रण लिहिणं तारेवरची कसरत असते. आता सरांचं एक वाक्य मी आहे, अगदी सहमत आहे मी. आयुष्यामध्ये जगत असताना मला अनेक माणसं भेटली. सरांनी म्हणल्यासारखं तालेवार माणसंही भेटली.
सर्वसामान्य माणसाचं असामान्य जे काही गोष्टी असतात सामान्य माणसाच्या त्या टिपाव्या, त्याच्यामध्ये मला काय वाटलं, चॅलेंज वाटलं. गावमातीच्या गोष्टीमधला विजया तुम्हालाही कुठंतरी दिसला असेल, बघितलं तरी आपल्याला त्याच्यावर बघावं वाटत नाही, परंतु त्याचं दुःख काय, त्याच्या वेदना काय, त्याची बोच काय, हे मी जवळून बघितलं होतं. आणि त्याला शब्दबद्ध करणं लेखक म्हणून माझी जबाबदारी मला वाटल्यामुळं मी विजयासारखी कॅरेक्टर, व्यक्ती गावमातीच्या गोष्टीमध्ये निवडली आहे. गावमातीच्या गोष्टीमध्ये विजयासारखे कॅरेक्टर आहे. गावमातीच्या गोष्टीमध्ये स्मशानामध्ये जाऊन झोपणारही कॅरेक्टर आहे. आपण स्मशानामध्ये आपला कोणीतरी नातेवाईक गेल्यानंतर जात असतो, बरोबर, परंतु त्याच्यामधला एक शेवटचा असा व्यक्ती आहे गावमातीच्या गोष्टीमधला, तो झोपतो कुठं जाऊन, स्मशानातल्या त्या पिंजऱ्यामध्ये जाऊन झोपतो. असा वेडसर असलेला, त्याची बोच काय, त्याचं जीवन काय, हे कशामुळे त्याला करावं लागतंय, ह्या गोष्टीचा शोध घेत असताना त्याच्यामधलं असामान्यत्व मला सतत खुणावित होतं. म्हणून परिस्थितीशी झगडणाऱ्या, परिस्थितीवर स्वार होणाऱ्या त्या माणसाच्या गोष्टी मला कायम लिहिण्यासाठी चॅलेंज करत होत्या. म्हणून कथा सोडून मी कशाकडे वळलो, व्यक्तिचित्राकडे वळलो. पुढचा काय प्रश्न आहे, बरोबर ना? तर या ठिकाणी मला अचानकपणे बोलण्याची संधी मिळाली, त्याबद्दल संयोजकाचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर संवादकांचा सत्कार आपण करत असतो. आजचे संवादक आदरणीय डॉक्टर नरसिंग सोपानराव वाघमोडे यांचा सत्कार करण्याची विनंती माझे प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव सगर सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते वाघमोडे सरांना सन्मान पत्र आणि ग्रंथ भेट देऊन सत्कार करावा. आदरणीय सगर सर. फोटो काढतो. तुम्ही या, फोटो घ्या. या या की काकी या, काका आणि काकू दोघे या. धन्यवाद. यानंतर आजच्या या कार्यक्रमाला ऐन वेळेला आपण अध्यक्ष म्हणून ज्यांना विनंती केली, प्रसिद्ध साहित्यिक, वक्ते, समीक्षक आदरणीय डॉक्टर ज्ञानदेव राऊत सरांचा सत्कार करण्याची विनंती हरिभक्त परायण उद्धव महाराज हैबतपूरकर यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते डॉक्टर ज्ञानदेव राऊत यांना खेळ मांडला ही नाट्य साहित्य कृती देव सरांचा सत्कार करावा. खेळ मांडला ही साहित्य कृती तुळशीदास बिरादार यांची ही नाट्यकृती आहे आणि येणाऱ्या प्रत्येक संवादकासाठी आमचे आनंद बिरादार हे ग्रामगीता भेट देतात. प्रत्येक संवादकांना त्यांच्याकडनं ग्रामगीता भेट असते. मी डॉक्टर ज्ञानदेव राऊत सरांना विनंती करतोय की आपण अध्यक्षीय समारोप करा. चला कवितेच्या मनात या कवितेच्या
कोणामध्ये अध्यक्षीय स्थान दिल्यानंतर पहिल्यांदा धन्यवाद. पण अचानक उभं केलं त्यामुळं थोडा गोंधळूनही गेलेला आहे. आज गावमातीच्या गोष्टी हा सुरेंद्र पाटील यांच्या पुस्तकावरती आमचे मित्र नरसिंहजी विंगले वाघमोडे सर यांनी अतिशय सखोल पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी मी येत असताना तुमच्या सगळ्यांची सजगता मी यापूर्वी अनुभवलेली आहे. आसाराम लोंढे सरांच्या तसलशा कादंबरीवरती मी यापूर्वी या मंचावरती बोललेला आहे. अतिशय सजग, अतिशय चोखंद वाचक कसा असावा, रसिक कसा असावा हे उदगीरकरांकडनं मी अनुभवलेलं आहे. नायडवळे सरांसारखे प्राचार्य या नगरीला लागून गेले म्हणून की काय एकूणच समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा किती संवेदनशीलतेने असला पाहिजे याची अनुभूती मी यापूर्वी घेतलेली आहे. आजच मला वाटतं धनंजय गुरुसरकरांचा महाराष्ट्र टाइम्समध्ये वाचकांनी कसं असावं याविषयीचा वाचक धर्म त्यांनी आम्हाला सांगितलेला आहे. आणि अक्षरमुद्रासारखा जो दिवाळी अंक ज्याचा उल्लेख आदरणीय सुरेंद्र पाटील सरांनी केलेला आहे, मी तो अंक विकत घेऊन वाचलेला आहे. म्हणजे विकत घेऊन यासाठी सांगतोय कारण अलीकडे दिवाळीमध्ये तुम्ही फुकट फराळ देतं का याची अपेक्षा असते. परंतु वाचन करत असताना सुद्धा भालेराव सरांचा उल्लेख गुरुसरकरांनी त्या लेखामध्ये केलेला आहे की ते विकत घेऊन यासाठी वाचला. आणि मी मला वाटतं तात्काळ त्या काळामध्ये सर मी आपल्याला प्रतिक्रिया मी आपल्याला पाठवलेली होती. अगदी उदगीरसारख्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे ग्रामीणच भाग म्हणावा लागेल हा की या भागामध्ये पुण्या मुंबईसारखे दिवाळी अंक, त्या दर्जाचे अंक आणि अतिशय नामवंत लेखकांचे अंक या दिवाळी अंकामध्ये येतात. ही यापेक्षा वेगळी गोष्ट कोणती सांगावी नाही. माझा मित्र मध्यंतरी आता उठून गेलेला आहे मणी तंगावार या नगरीमध्ये आहे की ज्यांनी वैचारिक साहित्यावरती PhDचं काम केलेलं आहे. प्रसाद कुमठेकर असतील, चंद्रशेखर मलखंपट्टे असतील, मारुती कसाब असतील, अतिशय चांगलं लेखन करणारे, अतिशय जाणीवपूर्वकतेनं चांगलं लेखन करणारी मंडळी या नगरीमधनं आहेत याचा मला नेहमीच अभिमान वाटतो. आणि अधूनमधून आमच्या बंधूकडे मी येत असतो सर उदगीरमध्ये आणि इथली एकूण संस्कृती पाहिल्यानंतर मला असं वाटतं की अशा गावामधनं नोकरी करता आली तर किती छान वाटेल. कारण पुणे सोडून नायडवळे सर उदगीरमध्ये आलेले होते जाणीवपूर्वकतेनं आणि इथला एकूण वर्ग पाहत असताना, एकूण विद्यार्थी पाहत असताना मला असं वाटतं की एक चांगला जो वारसा आहे हा वारसा या ठिकाणी अनंत कदम सर आपण चालवत आहात याचाही मला खूप आनंद वाटतो. पुस्तकावरती तर वाघमोडे सर अतिशय सविस्तरपणे बोललेले आहेत आणि जेवढे ते सविस्तरपणे बोललेले आहेत अगदी तेवढ्याच पद्धतीने चोखंदळ पद्धतीनं आमच्या भगिनीकडनं आणि आमच्या बंधूकडनं खूप चांगल्या पद्धतीचे प्रश्न आले. त्या प्रश्नांची उत्तरंही सुरेंद्र पाटील सरांनी खूप सविस्तरपणे दिलेली आहेत. पण अगदी 2 मिनटं मी अधिक घेणार नाही कारण अध्यक्ष गेल्यानंतर किमान त्याने काहीतरी बोललं पाहिजे. काही बोललं नाही असं होऊ नये. मी सुरेंद्र पाटील सरांच्या चिखलवाटा नावाच्या कादंबरीवरती पहिल्यांदा लिहिलेलं होतं आणि ती लिहिल्याच्या नंतर हा माणूस मला नंतर आता रिटायरमेंट झाल्याच्या नंतर सर मला पहिल्यांदा भेटले आणि मला वाटलं की अरे ज्या माणसांच्यावरती ज्या कादंबरीवरती मी लिहिले तो हा माणूस अर्जुनासारखे पात्र त्या कादंबरीमध्ये येतं. आणि शेतकरी संघटना शरद जोशी स्थापित जी संघटना होती त्या संघटनेनं इथल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आत्मभान दिलं की जो पोलीस आल्यानंतर, बँकेचे कर्मचारी आल्यानंतर ज्वारीच्या शेतात पळून जायचा, ऊसाच्या रानात पळून जायचा कारण आता आमच्या घरावरती जप्ती येईल, अशा शेतकऱ्यांच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं ऋण देऊन त्यांना लढण्याचं शस्त्र देऊन माईक बटन होऊ नये का शरद जोशींनी एक वेगळ्या पद्धतीचा आत्मभान शेतकऱ्यांना दिलं. आणि आता अलीकडच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी 2,000 पडतात, कधी 10,000 पडतात, कधी माणूस मेल्याच्या नंतर, शेतकरी मेल्याच्या नंतर लाख रुपये त्याला त्याच्या नातेवाईकांना दिल्या जातात. शरद जोशींनी त्या काळामध्ये म्हटलेलं होतं की अशा पद्धतीच्या तात्पुरत्या मलमपट्ट्या केल्यानंतर शेतकरी हा स्वाभिमानाने जगू शकणार नाही आणि त्या शेतकऱ्याला सन्मानानं जर जगायचं जर असेल तर त्या शेतकऱ्याच्या घामाला या ठिकाणी तेवढा रास्त भाव दिला पाहिजे ही भावना त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेली होती. आणि त्याच्यातलं अर्जुनाचं जे पात्र आहे हे पात्र सुरेंद्र पाटील सरांनी चिखलवाटामध्ये उत्तम पद्धतीनं मांडलेलं होतं. आणि हे मांडत असताना शेतकरीची संघटनेचे बलस्थानं जेवढे ताकदीने त्यांनी मांडलेली होती
त्याच पद्धतीने शेतकरी संघटनेच्या वाताहतीचं सूचन सुद्धा मला वाटतं 15 वर्षापूर्वी सुरेंद्र पाटलांनी केलेलं होतं. मी अर्थात त्याच्यावरती टीकाही केलेली होती सरांच्यावरती. आणि हे केल्यानंतर आज मात्र शेतकरी संघटना असतील किंवा अन्य काही संघटना असतील तर त्या फक्त निषेधाची पत्रकं देण्यापुरता आता शिल्लक आहेत. ज्या पद्धतीने ते रस्त्यावरती येऊन ती लढाई लढायला पाहिजे आणि दबावगट म्हणून जे वापरायला पाहिजे ते आज दुर्दैवाने आपल्याला दिसत नाही. दुसरी एक सरांची कादंबरी होती झुलीच्या खाली नावाची, की जी कादंबरी शिक्षण व्यवस्थेच्या दांभिकतेवरती या ठिकाणी प्रकाश टाकणारी आहे. आज अलीकडच्या म्हणजे काळामध्ये तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल, तुम्हाला लेक्चरर व्हायचं असेल, 40 लाख 50 लाख अशा पद्धतीची बिदागी द्यावी लागते. आणि ते देत असताना त्या संसार चालकाची नक्की का पोरगी असे ना ती बायको म्हणून स्वीकारावी लागते. आणि आयुष्यभर जसं बैलाच्या अंगावरती आपण झूल टाकतो आणि ते झूल टाकल्यानंतर त्या पाठीवरले ओरखंडे मात्र आपल्याला दुर्दैवानं दिसत नाहीत. आणि हे जे ओरखंडेपणा आहेत तर ते ओरखंडेचे किंवा त्याचे जे दुःख आहे हे दुःख एवढ्या ताकदीने सुरेंद्र पाटलांनी झुलीच्या खाली या कादंबरीच्या माध्यमातून मांडलेले आहे. मला वाटतं गावच्या माती म्हणजे गावमातीच्या गोष्टी तर तुम्ही जरूर वाचल्याच पाहिजे, परंतु चिखलवाटा कादंबरी किंवा अगदी झुलीच्या खाली कादंबरी मात्र तुम्ही जवळ आवर्जून वाचली पाहिजे. तिसरा एक सरांचा कथासंग्रह होता तो म्हणजे आंतरभेगा नावाचा पहिला कथासंग्रह, की ज्या आंतरभेगामधनं 1993 मध्ये जो किल्लारीला प्रलयकारी भूकंप झाला आणि भूकंप झाल्याच्या नंतर अगदी इथले बरीचशी मंडळी इथे भूकंपामध्ये मदतीला कदाचित तुमच्यापैकी गेलेली असतील. तो जो काही मानवी संवाद आहे म्हणजे जो निसर्गाने माणसांच्यावरती लादलेला होता त्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचं मन पाझरून गेलं. अनेकांचे मदतीचे हात त्या ठिकाणी गेले. ते सगळं मानवतेचं दर्शन आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. परंतु भूकंपाच्या नंतर मात्र खऱ्या अर्थानं किल्लारी परिसरातल्या माणसांच्या मनस्थितीवरती काय परिणाम झाला, त्यांच्या एकूण जगण्यावरती काय परिणाम झाला याचे जर बारकावे जर तुम्हाला पाहायचे जर असतील, शोधायचे जर असतील तर आंतरभेगा हा सरांचा कथासंग्रह सुद्धा मात्र तुम्ही जाणीवपूर्वकपणे वाचला पाहिजे. मी 2004 पासून आजपर्यंत किल्लारीमध्ये अध्यापनाचं काम करतोय. आणि या काळामध्ये सर जे आता विद्यार्थी माझ्यासमोर बसतात तर त्या विद्यार्थ्यांची मानसिक संतुलन अजूनही सुद्धा स्थिर झालेलं नाही. म्हणजे माणसांचं तर सोडून द्या, ज्यांनी भूकंप पाहिलेला नाही परंतु भूकंपाच्या नंतर जन्माला आलेली जी आपत्ती आहे तर त्या आपत्त्यामध्ये सुद्धा अनेक कितीतरी दूषणं आपल्याला पाहायला भेटतात, की जे आपण जपान आणि नागासाकीवरती जो हल्ला झाला, अमेरिकेनं हल्ला केलेला होता आणि त्याचे परिणाम अजूनही जपान भोगताना आपल्याला दिसतोय. तर भूकंपाचे सुद्धा परिणाम या ठिकाणी भोगताना आपल्याला पाहायला भेटलेला आहे. कादंबरीमधनं जो आलेला पोपट्या नावाचा जो संदर्भ त्यांनी दिलेला आहे ह्या पोपट्याला मी पाहिलेला आहे. म्हणजे येताना जाताना किल्लारीवरनं मी जेव्हा अपडाऊन करायचो तर तो पोपट्या त्या स्मशानभूमीमध्ये झोपायचा. यावरून मला असं लक्षात आलं की आपण जे भूतगीत वगैरे असं म्हणतो ना, कारण पूर्वी शेतामध्ये जात असताना माझी आई मला म्हणायची म्हणजे धपाटे जर द्यायचे असेल ना किंवा धिरडे द्यायचे असेल किंवा तळलेलं काय काय द्यायचं असेल ना तर ते चुली म्हटली राख त्या धपाट्याला लावायची म्हणजे भूतगीत लागणार नाही तुलाही आणि त्या धपाट्यालाही. आणि अशी मनामध्ये भीती राहायची. आणि त्या स्मशानभूमीमध्ये जात असताना राम 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 आपलं चालायचं ते. परंतु पोपट्याने दाखवून दिलेलं आहे की बाबा स्मशानभूमीमध्ये काय भूतगीत काय राहत नाही. म्हणजे भूत हे खऱ्या अर्थानं आपल्या मनाचं असतं हे जाणीव नकळतपणे हा पोपट्या आम्हाला देण्याचं काम करतो. एक बिरनुळ्या नावाचं पात्र म्हणजे याच्यामधनं आलेलं की ज्याच्यावरती वाघमोडे सर अतिशय सविस्तरपणे बोललेले आहेत की बिरनुळ्याने मला वाटतं गाडगे बाबांना कधी पाहिलं का नाही माहिती नाही, परंतु हा बिरनुळ्या सकाळी उठल्यानंतर लांबजाना गावामध्ये तुम्ही जुनं गाव लांबजाना गाव जर पाहिलं तर त्या लांबजाना गावाचा जो गांधी चौक आहे तर तो गांधी चौक पूर्णतः तो झाडून काढायचा. झाडल्यानंतर तिथे मारुतीचं मंदिर आहे ते मारुतीचं मंदिर ते झाडून काढायचा. आणि हे सगळं झाडत असताना त्याला काही पैसा भेटायचा नाही. हा बिरनुळ्या ते निष्कामपणे तो करायचा. आणि त्याचं ते काम पाहिल्यानंतर बाजूला असण्याचे हॉटेलवाले तर त्या हॉटेलवाले त्याला काहीतरी खाऊ घालायचे. आणि हा जो बिरनुळ्या आहे हा बिरनुळ्या हे स्वच्छतेचं काम करायचा. परंतु हे करत असताना नकळतपणे 15 ऑगस्ट असेल किंवा 26 जानेवारी असेल किंवा मराठवाडा म्हणजे 17 सप्टेंबर असेल ह्या दिवशी मात्र हा बिरनुळ्या चांगले खादीचे कपडे घालून राष्ट्रगीत म्हणायला त्या ठिकाणी आवर्जून यायचा. म्हणजे ही राष्ट्रभक्ती आज आपल्याला देशभक्तीचे काही धडे सांगणारी काही मंडळी आपल्याला भेटतात. म्हणजे देशभक्ती अशी असावी आणि जर तुम्ही याच्याविषयी काही जर बोललात तर ते देशद्रोही म्हणून ठरवून टाकतात. परंतु मला वाटतं देशभक्ती ही खरी कशी असावी हा बिरनुळ्या खऱ्या अर्थानं समाजाच्या दृष्टिकोनातून हा एक सामान्य माणूस आहे. परंतु त्या बिरनुळ्याची भक्ती पाहिल्यानंतर त्याची देशभक्ती पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटायला लागतं की खरंच बिरनुळ्यांना गाडगेबाबा पाहिलेले नाहीत, बिरनुळ्याला कोणी देशभक्ती शिकवलेलं नाही. परंतु नकळतपणे अगदी शेवटच्या म्हणजे त्या कथेतला शेवटचा प्रसंगच आहे तो बिरनुळ्याला चालता येत नाही, तो आजारी असतो. म्हणजे पाय रखडत रखडत तो त्या झेंड्यापाशी येतो, त्या झेंड्याला वंदन करण्याचं काम करतो.
भाऊसाहेब मामा ही व्यक्तिरेखा सुद्धा म्हणजे शेतकरी चळवळीतल्या एका सामान्य कार्यकर्त्याचं चित्रण दाखवणारी आहे. म्हणजे शेतकरी संघटनेच्या चळवळीचा फायदा घेऊन पाशा पटेल सारखी अनेक माणसं आमदाराच्या खुर्चीवरती जाऊन बसलेली आहेत. अनेक त्यांनी काही ज्या गोष्टी मिळवायच्या आहेत तर ते मिळवण्याचे काम केलेले आहेत. परंतु भाऊसाहेब पाटलांसारखी जी काही सामान्य माणसं आहेत, जे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, की जे आयुष्यभर आपल्या छातीवरती रक्तावरती बिल्ला लावण्याचं काम करतात आणि निष्ठेनं आपल्या चळवळ पुढे कशी केली पाहिजे या विषयात ते काम दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. अशा असंख्य व्यक्तिरेखा या आपल्याला गावमातीच्या गोष्टीमधनं सापडतात. ही गोष्टी तर मुळात आपल्याला लहानपणापासून आपल्याला सगळ्यांना आवडणारा प्रांत आहे. मला वाटतं तुम्ही आवर्जून कदम सर तुमच्याकडे ती जिम्मेदारी आहे. गावमातीच्या गोष्टी ज्यांनी कुणी वाचलेल्या नाहीत तर त्यांनी कदम सरांकडनं ते जरूर घ्या. सर तुमच्याकडनं त्यांची काही व्यवस्था राहुलला सांगा आणि तुम्ही जरूर वाचा. म्हणजे आता केवळ हे औपचारिकता एका पुस्तकाचं ओळख करून सांगणं हे तर कौशल्याचं काम आहे. कारण आपण एखादं पुस्तक कसं वाचावं, का वाचावं हे दाखवण्याचं मर्म वाघमोडे सरांनी आपल्यासमोर ठेवलेलंच आहे. परंतु हे ठेवलेलं जे मर्म आहे इथपर्यंत मर्यादित न राहता ते आपण सगळ्यांनी आवर्जून वाचावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण सगळंच वयानं ज्येष्ठ आहात आणि माझा सत्कार खऱ्या अर्थानं हबप महाराजांच्याकडनं केलेला आहे. माझं नाव ज्ञानदेव आहे आणि ज्ञानदेवाचा सत्कार हा प्रत्यक्ष उद्धव म्हणजे ज्यांना श्रीकृष्ण असं म्हटलेलं आहे अशा माणसांच्याकडनं होणं यापेक्षा वेगळा आदर सत्कार कोणता असावा. आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, सन्मानाचं पद दिलं त्याबद्दल कदम सर आपले या ठिकाणी मनापासून धन्यवाद मानतो. थांबतो. सर्वांना विनंती आहे, पुस्तक खरेदी करून वाचायचं आहे. पुस्तकं सगळ्यांना इथे मिळतील एवढी पुस्तकं आहेत. जाता जाता लगेच घेऊन जा, पुन्हा घरी गेलं की विसरतो. खरेदीच घ्यायचं आहे, फुकट नाही. यानंतर पुढचा वाचक समाज जो आहे तो निलंग्याचे शिक्षणाधिकारी म्हणून ज्यांनी पदभार सांभाळलेला आहे ते संतोष स्वामी हे आपल्याशी संवाद साधण्यासाठी येत आहेत. ऐलम्मा पैलम्मा शिक्षण देवा या साहित्य कृतीवर ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. शिक्षण क्षेत्रातल्या सगळ्यांनीच ऐकावा असा तो संवाद असणार आहे. तेव्हा या कार्यक्रमाला आपण सर्वांनी यावं. दुसरी एक विनंती आहे, पाण्याचा जार आणलेला आहे, मला वाटते कोणीच पाणी पिलेलं नाही. मला पुन्हा परत ते ओझं नेऊन द्यावं लागतं. माझं न्यायचं ओझं कमी करायचं असेल तर जाता जाता ते पिऊन खाली करून जावं जाता जाता ते पिऊन खाली करून जावं अशी विनंती. यानंतर हा कार्यक्रम खरं पाहिलं तर या कार्यक्रमाला जो सुगंध मिळालेला आहे ज्याला कस्तुरीचा सुवास म्हणतात. खरं पाहिलं तर कस्तुरी हरणाच्या दिल्लीत असते म्हणतात, पण ते हरणाला कळत नाही आणि हरण रानोमाळ फिरत असतं. तसं आम्हा उदगीरकरांचं झालंय असं माझं मत आहे. या उदगीरमध्ये खूप पूर्वीच्या काळात ज्या काळात साहित्याकडे आपण ओढलो गेलो नव्हतो त्या काळात साहित्यात जगणारा एक माणूस इथं उदगीरमध्ये होता. साहित्यात त्याला रस होतो, साहित्याच्या चळवळीत जो झटत होता, साहित्याला प्रगल्भ करायचा जो काम करत होता. एवढंच नाही, आम्हाला हे वाचक समाजासाठी हे जे सभागृह मिळालेलं आहे ना, हे सभागृह मिळालं म्हणून आम्ही 14 वर्ष चालत राहिलो. नाहीतर आम्ही कुठंतरी तवाच अडकून पडलो असतो. तर हे सभागृह मिळवून देणारा असा हा साहित्याचा सुगंध असलेला पण तो बेबीत झाकून आहे. या साहित्याचा सुगंध दरवणाऱ्या या साहित्यात जगणारे आदरणीय सुरेशजी हळीकर सर आहेत. त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांनी साहित्य चळवळीत अनेक कार्यक्रम त्यांनी राबवलेले. तर तेव्हा मी त्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं आभार आपण मानावं. या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्याची संधी मला कदम सरांनी दिली आणि हा कार्यक्रम मी खूप दिवसापासून बघतो वाचक संवाद, पण हा एक वेगळा कार्यक्रम मला आज दिसून आला की ज्या ठिकाणी लेखक स्वतः आहेत, लेखकाच्या साहित्यिक कृतीवर कितीतरी म्हणजे प्रगल्भतेने निरीक्षण आणि त्यावरचं विवेचन पण डॉक्टर वाघमोडे सरांनी केलं आणि ज्ञानदेव सरांनी पण खूप चांगलं त्यांच्या प्रत्येक साहित्यिक कृतीविषयी सांगितलं. तर हे तिघ जणांचे विशेष आभार मानतो. अनंत कदम सरांचे तर आभार नेहमीच मानायलाच पाहिजे, कारण ते मी ड्युटीवर असताना म्हणजे 2015 पर्यंत जवळपास मी 5-6 वर्ष
आणि त्यानंतर मी रिटायर झाला होता, 8-9 वर्ष झाली मला. तर एवढ्या दिवस म्हणजे प्रत्येक तिसऱ्या आणि पहिल्या सोमवारी हा कार्यक्रम असतो आणि हा कार्यक्रम इथेच घेतला जातो. मी इथे दररोजच असतो. मी सकाळी 5:30ला इथे श्री रविशंकरजींचं आपलं ध्यान घेतो. आणि सगळ्यांचे आभार. सगळेजण खूप संख्येने आपण दररोज येतात. खूप छान. सगळ्यांच्या एकदा पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. पाणी पिऊन जा, पुस्तक खरेदी घेऊन जा.